धम्मदान सुरू असताना जेवण करणाऱ्या माणसाला जेवण करत असताना जरी आपण काही बोललं तर तोडून जात असते, त्याला पश्चाताप होत असते. त्याच्यापेक्षा अनेक जन्मात पुण्य कर्म करून आलेले उपासक उपासिका आहेत, तशा कधी काय. म्हणून सर्वांनी शांत आहे की नाही, गडबड करू नका. कसे कसे राहा, जसे 9 महिने 9 दिवस होते की नाही, बस तसेच राहा. पण तुम्हाला वाटत तेव्हा डोळे नव्हते, कान नव्हते, आहे की नाही, काहीच नव्हतं म्हणून होतो आम्ही तसे. आता कसं राहू आम्ही, आहे की नाही. पहिल्या दिवशी तर कसा गेला. बरं बरं हा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स एच बुद्धातीताच एच बुद्ध अनागता पचुपन्नाच ए बुद्धा अहं वन्दामि सर्वदा एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच ए धम्मा अहं वन्दामि सर्वदा एच संगातीताच एच संगा अनागता पचुपन्नाच ए संगा अहं वन्दामि सर्वदा मादयो मासतो बोधि मूले निषेध्य पंचमरे पराजित्वा पतो सम्मोतिमोत्तमम् शरणं तिलकणं निब्बानं अन्तिमं सुखं शिरसा वन्दे ति शरणं नमो एतेन सच्चवदेन सोदिते होतु सर्वदा एतेन सच्चवदेन सर्वदुःखभया रोगाशोको अन्तराय विनश्यतु एतेन सच्चवदेन
श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बालबालिका, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या धम्मचक्र पवर्तन दिनाच्या एका निमित्तानं आपलं जे उपसत आहे हे चांगल्यात चांगलं कसं होईल यासाठी आपण फार मोठ्या परिश्रमानं आपण आलेले आहात. तर आपण जे सर्व काही आपल्याकडून आपण करतो आपल्याकडून घडत असते नाही का, तर हे काय या धम्म मार्गावर वाटचाल करण्यासाठीच असते. परंतु आपण सर्व काही ऐकतो, धम्म मार्ग आपल्याला माहित आहे. या मार्गावर वाटचाल करण्यासाठी आपल्यामध्ये बल पाहिजे, श्रद्धा बल, वीर्य बल, स्मृती बल आहे की नाही. आपण ऐकत असतो तेव्हा आपलं बल वाढत असतं. पण कधी ना कधी आपल्या मनात इच्छाही नाही का, तेव्हा आपल्याला कधी कधी एक कंटाळा येत असते नाही का. आपण येतो जसं आता आजच्या कार्यक्रमाला बऱ्याच लांबून लांबून अकोला, अमरावती, विदर्भातील सर्व ठिकाणाहून लोक आहे की नाही. ते त्यांना किती त्यांचं येता येता खूप समाधान झालं आहे की नाही. पण येण्याच्या या ठिकाणी दोन दिशा आहेत, एक आपण दक्षिणेकडून येतो आणि एक उत्तरेकडून येतो आहे की नाही. तर जेव्हा आपण दक्षिणेकडून येतो नाही का, जेव्हा रस्ता खराब लागते तेव्हा आपलं मन नाराज होऊन जाते आहे की नाही. तसंच उत्तरेकडून येतो, रस्ता थोडासाच आहे पण एवढं आपलं मन नाराज होऊन जात असते नाही का. पण आपण जर खऱ्या अर्थानं बुद्धानुसतीचा अभ्यास केला तर भगवंतांनी जो त्याग केलेला होता, तर अशी तरी सडक भगवंताला मिळाली असेल का. हा, आणि म्हणून मी ते सडक बनवत नाही तेवढीशी तरी. कशासाठी, तुमचं श्रद्धारूपी बळ वाढलं पाहिजे. आता विचार करा, तुमच्याच पैशातून 10-20 हजार रुपये लावण्यासाठी काय कठीण आहे का. पण ते जर लावले तर तुम्हाला भगवंताचं स्मरणच होणार नाही का. भगवंताने जेव्हा गृहत्याग केला होता ते कसे दिवस होते, पावसाळ्याचे दिवस होते, चिखलाचे दिवस होते आहे की नाही. तशातही त्यांना जे मिळेल ते अन्न भोजन घेत होते. म्हणून आपल्या एका जीवनामध्ये आहे की नाही, तुम्हाला येताना ती गोष्ट आठवली नाही, इथे येताना आठवली. पण तुम्ही जेव्हा उद्या घरी जाल आणि आपल्या खात्यावर पडाल आहे की नाही, तेव्हा तुम्हाला वाटलं काय खराब रस्ता आहे. पण तुम्ही एवढं नाही म्हणाल की माझं मन त्याच्यापेक्षा खराब आहे म्हणून. नाहीच म्हणाल तुम्ही, एवढं तुमचं मन चांगलं आहे का. भगवंतापेक्षा, भगवंताच्या काळातील उपासक उपासिकांना सुद्धा असे रस्ते भेटत होते का. असं धम्म ऐकण्यासाठी असा धम्म हा तरी भेटत होता का, नाही का, नव्हता भेटत. पण ते तुमच्यापेक्षा प्रसन्न होते, कारण की जीवनामध्ये ज्या महत्वाच्या काही घटना आहेत, ज्या जास्तीत जास्त पुण्य पारमितेच्या आधारावर त्याला त्या लाभत असतात नाही का, त्या त्यांना मिळाल्या. आता त्या तुम्हाला मिळाल्या का, नाही. नाही मिळाल्या ना, तसे मुलं तरी झाले का, आणि आज एवढा मुलगा उभा झाला तर तुम्ही हसत होत्या त्याने, पाहिलं कशा हसत होत्या. एवढं चांगलं त्यानं आता त्या पद्धतीनं आहे की नाही, त्याच्या मनात बाबर त्यानं ते कोण्या ऐकलं असल आणि ते कसं लक्षात ठेवू शकू, आणि लक्षात ठेवून ते पुन्हा पुन्हा म्हणत असल आहे की नाही. म्हणून त्याच्या मनाला ते प्रेरणा मिळत आहे. तेवढीशा त्या एक बाबासाहेबाच्या त्या एक गीतामुळे आहे की नाही. तुम्ही हातवर करावर तुम्हाला एखाद्याला तरी येते का तसं, तेवढंच माय आहे का एका बाई हात केला म्हणजे तिचा हात मी वर्तनावर देईन का, आणि असं आपल्याला खाली म्हणून येईन. तेवढ्या वयात म्हणलं होतं का, वयाचा प्रश्न आहे ना. आणि आवाज येते किती, म्हणजे किती चांगला आवाज आहे तसा आवाज तरी तुम्हाला काढला येते का. आता हात वर करा मला तसा आवाज काढून कोण म्हणते तो, एकटाच हात वरतो नाही आहे की नाही. म्हणून म्हणलं आहे की नाही, म्हणजे लहान लहान मुलं आता हे बुद्ध गुण, धम्म गुण, संघ गुण सागरासारखे आहे की नाही. पण सागराची तुम्हाला भीती वाटते आहे की नाही. म्हणून
आज तुमचं पुण्य आहे, नाही का? तर म्हणून आपण सर्व काही करतो तर आपलं जसं बँक बॅलन्स कडे लक्ष राहते, नाही का? घरादारात लक्ष राहते, दुसऱ्या जरा तिसऱ्या मजल्यावर लक्ष राहते, नाही का? आणि लपवून सोनं ठेवण्यात राहते. काय खूपच चांगल्या मनाचं सोनं आहे काय तुमच्याजवळ? उदाहरण करण्यात कमाई करते कोण, लपवून ठेवते कोण? असं चोर चोर उपाशिका आले आजच्या काळी. त्याही म्हणते आम्ही उपासिका आलो तुमच्या साव, म्हणजे शिलारण बंदीच्या उपासिका चोर. पण तशी चोरी करण्याची तुम्हाला त्या उपासकामुळे संधी मिळत आहे की नाही? त्यानं इमानदारीने कमावलं असं तर तुमची थोडीशी, त्याला घोटाळ्याने कमावलं असं पुन्हा तुमची चोरी काय काही खरं नाही. तर म्हणून आजच्या दिवसामध्ये आपल्याला जेवढे जे जवळपासचे उपासक आहेत त्यांची श्रद्धा जास्त झाली, कारण की आपल्या परिसरात पाऊस पडत होता. आम्हाला असं वाटत नव्हतं की एवढ्या संख्येने तुम्ही इथे याल म्हणून, आहे की नाही? मी आज तर खूपच आराम केला, 2.5 घंटे आराम केला. मला समजत नाही कोणी येणार आहे म्हणून. आणि नंतर येऊन थोडं थोडं म्हणजे पाऊस याच एरियामध्ये पडला, दुसरीकडे पडला नाही म्हणून तुम्ही आले, नाही का? तिकडे तिकडे पाऊस कधी कधी कोण्या कार्यक्रमाला काय होते, सर्वीकडे पाणी पडते आणि इथंच पडत नाही. आम्हाला असं वाटतंय आता खूपच तयारी करावं लागते, कोणी येत नाही, असं होऊन जाते काय काय कार्यक्रमाने, नाही का? म्हणून आपण आलो. पण आलो या आजच्या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश काय आहे? प्रमुख उद्देश आपला सील घ्यायचा आहे की नाही? सील घ्यायसाठी आलो. तसं मोबाईलवरच देतात काही भिक्षू, असं काही नाही आहे, पण यंत्रावर धर्म होऊन जाईल ना. आणि तुमची खूप मोठी कोणत्याही भिक्षू जवळ जाण्याची तुमची इच्छा आहे की नाही? लहान लहान मुलं घेऊनही जाऊ शकता, आहे की नाही? पण तिथं तुम्हाला माहिती आहे पहिलंच विचारते बसाची सोय आहे का नाही, आहे की नाही? इथं तुमचं पक्क रिझर्वेशन आहे की नाही? म्हणजे तुम्ही घरूनच रिझर्वेशन करून ठेवता, आहे की नाही? इथं एवढ्या लोकांचं रिझर्वेशन आहे. आणि तातडीने उपासकांनी चांगले ताडपत्री आणले यावर्षी नवीन नवीन, त्याला बाहेरच्या लोकांना चांगलं वाटत आहे की नाही? तर पण पाण्याने त्याच्यापेक्षा चांगलं वाटत आहे पावसाने. आपणही थांबून जावं थोडस याच्या बरोबर, आहे की नाही? तर म्हणून आजचा जो एक दिवस आहे हा एक आपल्या एक जीवनामध्ये कळत न कळत माहिती आहे सध्या शिलाची सुरुवात करण्याचा दिवस आहे. काही काही उपासिका आल्या नाही का शिल घेऊन म्हणून, आहे की नाही? त्यामध्ये दिसतंय लागत दिसल्याबरोबर डबा झाकण दाखवत, आहे की नाही? तिकडं असं असं प्रत्येकाने कसं जेवण दिसावं म्हणून, आहे की नाही? पण त्या शिल घेतील असं मला माहिती आहे. आज जेवण केलं उद्या नाही करते संध्याकाळी. कारण की जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण जन्मास आलो, आहे की नाही? आपण जीवन जगत आहोत. मग डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे जी आपल्याला एक संधी मिळालेली आहे ती फार मोठी महत्वाची संधी आहे की नाही? म्हणून आपल्याला आपण जो धर्म ऐकतो हा अनेक उदाहरण झाले, अनेक न ऐकलेल्या गोष्टी ऐकत असतो, बरं वाटत असते. पण आपल्या जीवनामध्ये आपण मुळासकट धर्म ऐकला तो पुन्हा आपल्याला खूप लाभदायक असते. मुळासकट म्हणजे आपण पुण्यवान आहोत, आपले आई वडील पुण्यवान आहेत, नाही का? काही काही लोकांचे आई वडील पुण्यवान आहेत का? आपले पोरे पुण्यवान आहेत असं म्हणा ना. एवढे सुखी आहेत त्यांना बाजू ते झोपून राहते, म्हणजे किती सुखी आहात. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये महत्वाचा उद्देश आहे की आपलं जे पुण्य आहे मुळासकट पाहिजे. म्हणजे आपण ज्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी धर्म असते, आपण ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी धर्म असते. आपल्याला धर्मगुरू मिळते, धर्म ऐकण्यासाठी मिळतो, मनुष्य म्हणून ओळख होत असते, आपल्या लक्षात राहते आणि आपण उच्चारणही करू शकतो, नाही का? तर म्हणून धम्माचा आपण उच्चारण करत असताना धम्म जेव्हा आपण ऐकत असतो, श्रवण करत असतो, तर धम्म तुम्ही म्हणत असता की नमामि बुद्ध, नमामि धम्म, नमामि संघ, गुण सागर, सागरासारखा धम्म आहे. आणि सागरासारखे हा भावसागर आहे आपला, आपल्या मनातले जे विचार आहे एवढे ऐकतो तरी आपली मुजोरी जाते का? नाही, घराच्या घरात चालतेच. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जन्मास आलो तर
धम्म जो ऐकतो, ज्या लोकांनी या ठिकाणी जो धम्म उत्पन्न झाला, प्रचार प्रसार झाला, कालांतराने लोक पावला आणि या देशातून धम्म कुठे गेला? परदेशामध्ये गेला, आहे की नाही? आणि परदेशामधूनही डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे हा धम्म आपल्याकडे आला. डॉक्टर आंबेडकरांनी हा जो एक धम्म आहे, बुद्ध्याने त्याच्या धम्माच्या आधारे आपल्या समोर ठेवला. पण जी संस्कृती आहे, धम्मा सागरासारखा आहे. संस्कृती हा काय? धम्माचा एक सार आहे. तर सार म्हणजे काय? कमीत सारा जो सार आहे त्याच्यातून जर आपण काही गोष्टी बाजूला ठेवल्या तर आपल्याला कळत का? नाही करू शकत. पण आज नेमकं तसंच झालेलं आहे आपल्या समोर. आपणही तसेच, आपले धर्मगुरूही तसेच, आहे की नाही? सर्व मुजोऱ्या चालल्या आहेत, नाही का? मग हा धर्म या देशातून ज्या लोकांनी नेला त्यांची नाव पण आपल्याला माहित आहे, नाही का? कोण नेला? सम्राट अशोकाची जी म्हणजे समजा सम्राट अशोकाने जो धम्म पाठवला, भिक्षू महेंद्र आणि संघमित्रा, आहे की नाही? संघमित्रा आणि महेंद्रानं हा धम्म नेला सागरासारखा. तो विशेष प्रकारे त्या ठिकाणी, आणि तो विशेष प्रकारे भिक्षू बुद्ध गोसावी अट्टकथा म्हणजे चांगल्या तऱ्हेने त्याचं लिखाण करून ठेवलेलं आहे, ठीक आहे? पण तो संघमित्राने इथून जो संस्कृती नेली आणि ते तिथून ज्या देशात आणली, तर ती आपण पूर्णपणे अनुसरत नाही. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये ते शब्द आपल्याला आठवतील नाही, म्हणतच नाही तर आठव का? नाही. आपल्याला काय आठवण? बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना, वनदंत मनोपेत, हे सागरासारखंच आहे की नाही? पण जे आपण म्हणतो यामध्ये, नाही का, जे वंदना म्हणतो, शेवट म्हणतो नमामि बुद्ध, नमामि, हे जे म्हणतो याच्यामध्ये प्रज्ञेचा या संस्कृतीमध्ये, या सारामध्ये संस्कृतीचं स्मरण होत नाही पूर्णपणे. धम्माचं स्मरण होत नाही. कारण धम्म कसा आहे? अष्टांगिक वर्यो पदोदरा, 8 अंगांनी युक्त आहे. त्याच्यामध्ये शील आहे, समाधी आणि प्रज्ञा आहे. आणि प्रज्ञेमध्ये जे काय? 3 लक्षणं आहे: अनित्य, दुःख आणि अनात्म. मग आपण आता ही एवढी वंदना म्हणतो, आपण 10 मिनिट किंवा 12 मिनिट, नाही का, म्हणतो. पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, म्हणतो. पण याच्यामध्ये अनित्य, दुःख, अनात्म हे लक्षण आपण आपल्या बाणीतून काढत असतो का? एखाद्या उपासकाला हात वर करा बरं. एखाद्या एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपासिका, अभ्यासक, शिकलेले आहे का? नाही. एक गोष्ट झाली. मग तुम्ही ऐकलं तरी आहे का? नाही. वाचलं तरी आहे का? तर वाचलं म्हणजे काय, तुम्ही मेले नाही आहे, पण म्हणून तसंच आहे. आपण वाचत सुद्धा असतो, पण ते कारण की ती संस्कृती आपण पूर्णपणे म्हणत नाही, म्हणजे आपल्याला धम्माचं स्मरण होऊ शकत नाही. म्हणून विशेष करून संघमित्रानं, महेंद्रानं जी संस्कृती नेली, ते ह्या देशात डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर बऱ्याच भिक्षूंनी त्याच्याकडे म्हणजे ते त्याचं ते उपयोगात आणत नाही आहे की नाही का? मग काय होईल? तुम्ही कसे राहाल? मग कुठेही गेले तर कसे राहाल? या देशातले लोक, तुम्ही लाईनीत राहा, पण तुम्हाला लाईनीच्या बाहेर काढून दिले. कारण ती संस्कृतीचं जर तुम्हाला पूर्ण ज्ञान राहणार नाही. आता हे एवढे सामने आहे की नाही? हे PhD काय जे आहे ते लागणार आहे त्याच्या मागं. पण हे परदेशात गेले आणि सम्राट अशोकांनी महेंद्र आणि संघमित्रांनी जी संस्कृती नेली आणि या रामदेवांनी जर अनुसरली नाही, ये लाईनीच्या काळात लाईनीच्या बाहेर काढली. आणि तुम्ही तर मग ते लाईनीच्या लय दूर राहा, आहे की नाही? वर्णात पाणी टाकून तुम्हाला भेटत. मग कसं होईल तुमचं? म्हणून ही संस्कृती फक्त तिला पूर्ण बनण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही, 1 किंवा 2 मिनिट लागत नाही का? ती संस्कृती जसा आपण शील समाधी प्रज्ञा म्हणत असतो, नाही का? म्हणतो ना, शील समाधी प्रज्ञा आणि प्रज्ञाशील समाधी, असं पण आहे ना. प्रज्ञाशील असं आहे की नाही? आर्यटाईक मार्गात पहिलं काय आहे? प्रज्ञा आहे. सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हे कशाचे आहे? प्रज्ञेचे. ठीक आहे. सम्यक वाचा, सम्यक कर्माचा
सम्यक आजीविका नाही का, हे काय आहे सी आहे. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी ही काय समज. समजत आहे की नाही? समजत आहे ना? मग आता ही संस्कृती सुद्धा ज्या अरंतानी म्हणा, बुद्धाच्या हयातीत म्हणा नाही का, ज्या अग्रश्रावकांनी म्हणा, जे संस्कृती हे उत्पन्न झालेले आहे त्यांच्या मुखातून, ते पिढ्यानपिढ्या या देशात चालत राहिली, इतर देशात ती गेली आणि इतर देशातील लोकांनी ती जशाला तशी अनुसरतात. हे तुम्हाला कुठं पाहण्यासाठी मिळेल, कुठं ऐकण्यासाठी मिळेल? तुम्ही शांत चित्ताने आहे की नाही, तर तुम्हाला मिळेल. पण त्या हेमाबाई बरोबर जात ना, तुम्हाला नाही ऐकायला, कारण का एवढी गडबडीत नाही तुम्हाला त्याची काय पद्धत, पण दादा तिच्या बरोबर, कारण म्हणजे थोडस चांगलं खायला भेटते, शुद्ध, ठीक आहे की नाही. पण ते संस्कृती जेव्हा श्रीलंकेचे उपासक येतात, ब्रह्माचे उपासक येतात, थायलंडचे, ते अनुसंधान आपल्या मातीतून काढत होतात आणि आपण त्याला विचार नाही करत, आहे की नाही. त्याही ठिकाणी आपण विचार नाही करत. मग ही संस्कृती जशाने तशी दिलेली आहे. जसं भगवान बुद्धाचं आजच्या दिवसाचं जे धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा आहे, धम्म हा कशासाठी आहे की नाही, धम्म हा कशासाठी आहे. भगवान बुद्धाचा आम्ही अनेक लोकांना विचारतो, पीएचडी केलेले बरेचसे लोक आहेत, आलेले लोक, आता त्यांचं नाव घेईन आणि तुम्ही सांगा ते बेकार वाटत. जागतिक लेवलचे लोक आहेत माझ्याकडे आले, त्यांना म्हटलं जागतिक लेवलचे भिक्षू आहे, त्यांना मी असं विचारलं तर त्यांना नाही सांगतात. नाही सांगता आलं म्हणजे ज्या शब्दात सांगायला पाहिजे त्या शब्दात त्यांनी सांगितलं. जे जागतिक लेवलचे प्रवचन आहे की नाही, तुम्हाला माहितीच आहे, त्याच्या मी बोलतो. पण हा धम्म कशासाठी आहे तुम्ही तरी सांगायला पाहिजे, मधून सांगू शकता का? आता हे मुलं मस्त यायला अभ्यास आहे, पण आजच्या सुट्ट्यात सुद्धा अभ्यास करत नाही. एखाद्या मुलं सांगू शकते का पालीमध्ये हा धम्म कशासाठी आहे? हे जर तुम्हाला माहित नाही तर किती पीएचडी करा ना ईएचडी करा, तर तुम्ही का नाही बाहेर काढण्यात येईल, नाही की नाही. तर म्हणून हा धम्म म्हणजे काय? भगवान बुद्धांनी धम्म चक्र प्रवर्तन सूक्त हे आजच्या दिवशी हे सूक्त त्यांनी सारनाथला पंचवर्गीय भिक्षूंना हे सूक्त, हे प्रथम सूक्त याच्यासाठी प्रथम सूक्त नाही आहे, पण प्रथम हे सूक्त भिक्षूंना सांगितलेलं आहे. भिक्षूंनी ऐकलेलं आहे. त्याच्या अगोदरचे जे सूक्त आहे, प्रथम बोधिसूक्त, द्वितीय बोधिसूक्त, हे भिक्षूंना सांगितलेलं नाही आहे. भगवंताला विचारलं तरी ते त्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून हे हा धम्म कशासाठी आहे तुम्ही विचारलं, ते म्हणजे शिलासाठी आहे, समाधीसाठी आहे, उत्तरलिंगी लावली काय असं चालू आहे तुमचं सर्वांचं. मग असं जमल का? मग उपासिका काय म्हणते, उपासक काय म्हणते, आहे की नाही. मग हे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र कसं आहे, तर ते हे धम्मचक्र प्रवर्तन सूत्र समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागते? दोन गोष्टीचा त्याग करावा लागते. कोणत्या? कामे सुखाम सुखली कामवेगो. हे काम सुखाचं जे जीवन आहे, काम मिळण्याचं जे जीवन आहे, मनात आलं मी तसं खाल्लं पाहिजे, मनात असतं तसं मी पाहिलं पाहिजे, याचा त्याग करावा लागते, नाही का. मनमानी करतो, मग माता म्हणून मनमानी चालेल का? घराच्या घरात तरी चालते का? दुसऱ्या जवळ तर नाही, पण घराच्या घरात तरी चालते. आपण कोणाचं ऐकते, आहे की नाही. किती लग्नाच्या वेळेस प्रतिज्ञा घेतल्या तरी हात करा बरं, नाही जे आम्ही एकामेकाचं खरंच ऐकतो, असं करा बरं. हात एखाद्या उपाशी करेल, कोणी कोणाचं ऐकत नाही, उलट विचार करते तो म्हणत तर बरं होईल. सुनेसाठी सोनं कमवलं आहे, सून माझ्याकडूनच आहे, पोरगं तर माझ्याकडून आहे, तेवढं आहे. माणसाचा सर्व भाजीपाला केला तुम्ही. म्हणून हा धम्म समजेल कधी? तर भगवंतांनी सांगितलं दोन गोष्टीचा त्याग केल्याशिवाय तुम्हाला धम्म समजू शकत नाही. तुम्ही गृहस्थ आहे, नेहमी करू शकता का? म्हणून पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, अष्टमी आहे, या दिवशी तरी केला पाहिजे. वर्षवासाचे काही दिवस आहेत, या दिवशी केला पाहिजे. मग तुम्ही बघा वर्षवासात नाही केलं का होते 3-3 महिने असे तुम्हाला भिक्षू मिळतील, सांगणारे आहे ना. सांगणारे मिळतील तर म्हणतील आम्ही जेवण करतो तुम्ही करा. बाबासाहेबांमुळे आपल्याला खायला भेटतात, पक्क खाऊन घ्यायचं, पुन्हा बाबासाहेब मदत टाकतील.
बाबासाहेबांना जेवण करण्या पूर्ण भोजन सुद्धा मिळालं नाही ही क्षमता प्राप्त करण्यासाठी, नाही का? पण आपल्याला असे असे मिळतील जमल का? म्हणून आपल्याजवळ पंडित जे आहेत तिथे हे त्रिपुराला राहिलेले आहेत, इथलेच आहेत. आज त्यांनी त्यांच्या मनात काही समजत नाही, आम्ही विचार करतो करुणा उत्पन्न झाली दया काय झालं, यांच्या भरोशावर 13-14 लोक कुटुंब जीवन जगत, त्यांचं शाळा होती आहे की नाही, ते सर्व बंद करून टाकले. आचार्य बनले असेल काय झालं असतं? कोण नव्हतं बनवत ब्राह्मण समाजाचे आचार्य दिन आहे, त्यांचं मन चिवड्यातच गेलं. मी चिवड्यातच ध्यान करेन, चिवड्यात आणि त्रिपुरामध्ये गेले आणि तिथं आहे की नाही संध्यान मटण जे आहे, नाही का, मटणाशिवाय ते पुढे जेवत नाही. 120 कोण आहे तर ते संध्याकाळी काही खाऊ शकत नाही दुपारनंतर, आणि एवढे सुद्धा कंठस्थ करतात पर्यंती धम्मक त्याची काही हद नाही, एवढे सुद्धा कंठस्थ. बुद्धाची वाणी ते असं सरळ, बुद्धाची वाणी, बुद्धाचा मी जीवन घेतलेला आहे, हा माझा धर्म किती महत्वाचा आहे. बुद्धाची वाणी जेवढी माझ्या मुखातून निघेल तेवढं माझं पुण्य. म्हणजे त्या मुलांची सर आणि यायला पहा मार शिकवायला लागते आहे की नाही. आता थोड्या वेळा मारणार सावलेले डुलक्याला का ते मार खायच्या तयारीत आहे. आणि इकडं म्हणलं तिकडं ते मार खाल्ला का नाही, आशीर्वाद भेटला नव्हते तिकडनं. किती समजदार पोर आहे, म्हणजे मारणारच भेटाय त्याला. म्हणजे विचारच आहे की नाही, बांधणाऱ्याने विचारच आहे की मार खायला कोणता विचार, तिकडे जाऊन सांग इथं मला कसा मार खाल्ला, हा मार खाल्ला आशीर्वाद भेटला म्हणते. लहान लहान मुलं अशी आहे, आणि ते लहान लहान मुलं याच वयाचे 120 मुलं आहेत म्हणते सांगतात आहे की नाही. तर मग स्त्री जेवढ्याच्या पलीकडे टाकत नाही, थंडीत उन्हात सुद्धा टाकत नाही. भगवंताच्या बुद्धानुसती एवढी जबरदस्त आहे त्यांची, त्याची काही हद नाही. दुपारनंतर फक्त एक कोका कोला किती त्याच्यात विद्यार्थी राहत असत नाही का, फक्त तेवढं घेतात, शांत चित्तात होत. आता सकाळी जेवण करतात आणि पुन्हा 11 वाजता जेवण करतात आहे की नाही. जेवण करतात म्हणजे अजूनही 120 मुलं म्हणजे काही कमी झाले का? बर्मामध्ये सुद्धा तेवढेच मुलं आहेत. म्हणजे अजूनही धम्म इतर देशातल्या लोकांनी जिवंत केला, आणि आज हे इस्रायलने दिसत आहेत पुढे पुढे कसे निघते तर कसे काय होते तर आहे की नाही. तर म्हणून त्यांनी शिक्षणाचा त्याग केला. कशासाठी? अरे अनेक धर्म झाले, या पीएचडी केलेला आहे की नाही, आहे की नाही. आणि या पीएचडी केलेले लोक काय म्हणते, उंदराचे साप म्हणते, सापाली उंदीर म्हणते आहे की नाही. त्याच्या घरात जर दिसत साप म्हणते, असे पीएचडी वाले लोक आहेत आहे की नाही. टिकतील का? नाही, बस जिथलं तिथंच आहे की नाही. तर म्हणून आपल्या एका जीवनामध्ये आजच्या या दिवसाच्या निमित्तानं हा धम्म समजून घ्यायचा आहे. तर 2 गोष्टीचा, कामे सुखान सुखली काम, ते काम सुखाचं जे जीवन आहे, खा प्या मजा करा. भगवंतानी म्हणते हे त्याग करा, भिक्षू राहा, उपासक राहा. भिक्षूसाठी नेहमीसाठी आहे, जीवनदानीसाठी नेहमीसाठी आहे, पण उपासक उपासिकासाठी पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, अष्टमी आहे की नाही. म्हणून अनाथ पिंडिकाची मुलगी होती, किती वर्षाची उपासिका झाली होती? 7 वर्षाची आहे की नाही. आणि तुमच्या मुली 60 वर्षाच्या होतील ना, आणि तरी उपसत नाही. आणि म्हणता बाबासाहेब आमच्यासाठी बुद्ध आहे, म्हणजे किती चांगलं तुमची बातमी आहे. बाबासाहेब तुमच्यासाठी बुद्ध आहे, आणि तुम्ही कोण आहे? भूत आहे त्याची. म्हणून तुमच्या मनात तुमच्या मुली कशा घडल्या पाहिजे. खूप ते काय शिकत आहेत नाही का, कोणी वकील बनत आहे, कोणी डॉक्टर बनत आहे, आणि अचा ढ माहित नाही, बापाली नाही माहित, नोकरीला नाही माहित, राष्ट्रशीलही नाही माहित. मग किती तुमचे उद्देश आहे, आणि कुठचा तुमचा फील्ड मधून नंबर निघाला. फक्त आहे की नाही, म्हाताऱ्याची व्यवस्था केली, घसरून पडले पाहिजे अशा स्टाईल बसवले तुम्ही. कोणती करून आहे तुमच्या चित्तामध्ये तरी. तर म्हणून तुमच्या जीवनामध्ये कामे सुकाम सुखली काढो, हेच संगा अतीताचं. तुम्हाला अष्टसिद्धांचं जरी पालन करायचं आहे, जशी वंदना म्हणता तसा तुमच्यासमोर आदर्श पाहिजे. तुम्ही म्हणता ना, एक संगा अतीताचं, एक संगा अनागता, पचुपन्नाच हे संगा वंदना विसर्पदा. तुम्ही उपासिका संघाचाच विचार करा. भिक्षुचा नका करू, भिक्षुणीचा नका करू, उपासकाचा नका करू. उपासिकानं उपासिकाचाच विचार करा. त्या उपासिका जशा प्रकारे पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, अष्टमी आहे,
या प्रकारे हात वर करा बरं. तपशिलाचं पालन करता का? एकाच हात नाही बरं. तुम्ही अष्टशिलाचं पालन करता मला मान्य आहे, पण तसं करता का आणि त्या दिवशी करता का हा दुसरा मुद्दा आहे. त्या दिवशी करता का नाही करत. आता आमच्या ठिकाणी सगळी पडताल झालं ना, तसं उपोषण येणं 7 दिवस केलं, पण पौर्णिमेच्या दिवशी चौथ्या पौर्णिमेला ढोलती. दिवाळीच्या नंतर जी कार्तिक पौर्णिमा झाली तर मग पौर्णिमेच्या दिवशीच तसं उपोषण नाही करते. एवढा भयमान उपासिका आहे त्या गोविंदा मूर्तीच्या सतीपट्टात करणाऱ्या आचार्य त्याच्यापेक्षा तर मला काय त्या संघाचे जे उपासक होते अष्टशिलाचं असं पालन करत दुपारनंतर नारळ पाणी सुद्धा पेत नव्हते. दुधाचा दूध नाही प्यायला ग, दुधाचा चाय नाही प्यायला ग, नाही का. मग काम करायला लागते, काय करायला लागते, तर पेट खंदून राहते की नाही त्याचा ज्यूस काढा, अर्धा गिलास 1 गिलास पिऊन घे आणि ध्यान कर, नाही का. तर त्यांच्या ध्यानामध्ये देवता लोक साधू बनत आहे की नाही. तुम्ही किती ध्यान करा, तुमचा घरचा माणूस साधू म्हणते काही कधी दिवस साधू करायला तो म्हणते मी साधू म्हणेन ना, पुन्हा जास्त म्हणजे भारी घासायला लागत. तो काही साधू म्हणायला तयार नाही. तर मला भगवान त्याच्या काळाच्या तुम्ही आल्या आजच्या दिवसानिमित्त तर काही उपासिकांनी संकल्प केला पाहिजे या चांगल्या दिवसापासून का आम्ही पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, अष्टमी आहे की नाही, या मुलांनी संकल्प केला पाहिजे ना. हे लहान लहान पोरं आहेत, यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे शिकवणारे सर आहेत, आकाश सर आहे की नाही, यांना डोक्ष पाहिजे ना, आहे की नाही. बिना डोक्षाला पण त्याचं कसं जमल. अरे कमीत कमी पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, अष्टमी आहे, ते मुलं हा भगवंताचा धम्म जिवंत राहावं. त्रिपुरामधले 120 मुलं संध्याकाळी काहीच खात नेहमीच नाही का, सगळं केलेले मुलं नाही खात. मी पाहून आलो प्रत्यक्ष या बंदीची मुलं मी ऐकत या मुलांनी कमीत कमी पौर्णिमा अमावस्या अष्टमी नाही खाल्लं तर काय मरती काय नाही मरत, आहे की नाही. पण ते आकाश सरस खातील, हे नाही खातील का, ते खोबऱ्यामध्ये सरस खातील, संध्याकाळी हे नाही खातील का. हे दिवशी त्यांना शिकवते बरं. शिकवते का ते खोबऱ्या दिवस राजा तुम्हाला बसून अर्धा घंटा ध्यान शिकवते का, हो मला ना. आणि आकाश करतील बसून अर्धा तरी घंटा बसवते का, हा तुम्हाला जेवायला बसतो बसतील हो म्हणतात. बरं द्या, पण त्याने शिबिर नाही केलं ना, शिबिरच नाही केलं तर त्याने काय समजत, अंतर्मन काय हे नाही समजत, अंतर्मनातील विकार कसे करतात ते नाही समजत. बाह्य मनाची समाधी त्यांनी अभ्यास भरपूर केलेला आहे, मला कळलं आहे. पण भगवान बुद्धांनी जे सांगितलेली जी आनापान आहे ती आनापान कबीरांनी सुद्धा सांगितलेली नाही. कबीरांनी आनापान सांगितलेली आहे की आपण सुगती पर्यंत जाऊ शकतो ब्रह्मलोकापर्यंत, पण ती आनापान बुद्ध शिकवू शकतात, दुसरे शिकवू शकत नाही. म्हणून बुद्धांनी तिथे एक शब्द टाकलेला आहे तथा बुद्धेन देशिता. तथा मग बुद्धाने हा शब्द का टाकला की मी शिकवते ही आनापान अलग आहे आणि बुद्ध शिकवतात ती अलग आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये आता जो प्रश्न आहे हा एक महत्वाचा अष्टशिलाचा आहे. म्हणून तुम्ही अष्टशील गेले 13 दिवस गेले आहे की नाही, तुम्हाला मरायचं आहे का, हो म्हणा ना. अरे नसाल पूर्ण मरायचं तरी दर संध्याकाळी मरता की नाही आणि सकाळी जिवंत होता आहे की नाही. मग आपल्याला मरता कसं आलं पाहिजे आणि जिवंत कसं होता आलं पाहिजे हे भगवंताने आपल्याला शिकवलेलं आहे, उपासिकाला शिकवलेलं आहे, उपासिकाला शिकवलेलं आहे की जो उपासक उपासिका त्यानं दररोज आराम करायच्या वेळेस त्याला झोप आली पाहिजे. कशी आली पाहिजे, सुखानं झोप आली पाहिजे, सुखाने त्याला उठता आलं पाहिजे, त्याला वाईट स्वप्न पडले नाही पाहिजे, देवता लोकांनी रक्षण केलं पाहिजे. ह्या गोष्टीची आवश्यकता आहे का नाही तुम्हाला, का दुकानात झोपायचं आहे, झोपा दुकानच काय करायचं आहे, तुम्हाला आवडत आहे तर मग सुखाने जरी झोपायचं असाल तर मग तुम्ही कशी झोपा सांगा बरं. बुद्धाने काय कोणत्या ठिकाणी शिकवले तुम्हाला, सुखाने झोपा, कशी झोपा, तर तुम्ही आनापानचा अभ्यास करत राहा, विपश्यनेचा अभ्यास करता करता तुम्हाला झोप येईल, तुम्हाला सुखाने झोपा आणि तुम्हाला सुखाने जागे आपोआप संवेदना उत्पन्न होतील. सरळ उदय वे उदय वे उदय वे, नाही का. हे सुखाने झोपणं आणि सुखाने उठणं झालं, नाही का. सुखाने झोपल्या आणि सुखाने उठल्या तर तुम्ही
ते जे वेळ असते, तुम्ही जेव्हा झोपेतून उठता ते 5 मिनिटाची वेळ असते, मग आपण 1 घंटा ध्यान करतो तरी तेवढं होऊ शकत नाही. कारण की ते जे चित्त असते भाव, ते भवनातून निघालेले चित्त, भवंग चित्त असते नाही का, न ऐकणार न पाहणार न काय करणार. गाढ झोपेतून निघालेले जे चित्त असते त्याला भवंग चित्त म्हणते. आणि मग भवंग पाठ होत असते, म्हणजे ते आपण जो काही ढोसागर येईल सरसी बरोबर. आपल्याला उठलं तर कसं उठलं पाहिजे त्यासाठी. आणि आपल्याला वाईट स्वप्न नाही पडले पाहिजे, वाईट स्वप्न नाही पडलं. आणि देवतांनी लक्ष केलं पाहिजे नाही का. म्हणताच ना तुम्ही परिक्रम पाठ कशासाठी घेता, वंदन कशासाठी करता आहे की नाही. भवतु सर्व मंगल रक्षन्तु सर्व देवता. तर देवता तुमचं रक्षण नाही करत, तुम्हाला बयान म्हणते, नावाने बयान म्हणते. तुम्ही ध्यान नाही करत, कोणाला बोलू नका रे, ध्यान करत राहा. आणि जे बोलाल मी उचलेन, आतापर्यंत तुम्हाला उचलता येते काय तर समजा भक्ताची म्हातारी झालं, मी कसं उचलेन, महावजन जास्त आहे तसं तिचं काय समजू नका, मी भडकन उचलेन एवढं आपटेन तिकडं म्हणून झालेलं आहे की नाही. बोलू नका. आणि जे बोलले मी प्रवर्तन म्हणते, मी उचलून तिकडे फेकून देईन तिकडं. त्या बोलाच्या सवयी थोडस बंद करा आहे की नाही. इथं येतात आणि दुसऱ्या वेळेस मी त्या सरांना सांगतो बोलणारे पोरं आणायचे नाही इथं, त्यांना सांगतो त्यांच्या जबाबदारी नाही, दुसऱ्या वेळेस मी आणीन तो इथं. कारण की तुम्ही जर बोलाल तर लोकांचं चित्त काय होईल. दुसऱ्या वेळेस मी त्यांच्याकडून ठराव पास करीन आहे की नाही. कारण बोलणारे पोरं आणायचे नाही, आणले तरी चालते आहे की नाही. तुम्हाला बोलायचं काय काम आहे, माझ्यासोबत बोलायचं. तर अशा एक प्रकारे तुम्ही ते आता यावेळेस तुम्हाला सूट झाली, दुसऱ्या वेळेस सूट नाही होणार, पहिलेच ठराव पास होईल. जे बोलणार नाही ते आम्ही समजणार, बोलले ते तिकडे फेकून देऊ लागलो. तुम्ही पूर्ण विचार केला आता. तुम्हाला तर पुढे जगात व्हायचं आहे, म्हणते तुम्हाला शिकवून मिळालं लोक या पोराच्या पिढीच्या करता का धम्मा ऐकता असं नका करू. जेवढे येते 10 तेवढे सांगितले न बोलणारे, आणि एकही आलं तरी चालते. तुम्ही मला आम्हाला बोलू द्या तिथं, तुमच्या ते लोक पाहत आहेत ना काय म्हणतील ते तुम्हाला, कोणतं प्रशिक्षण भेटते म्हणतील, असं होऊन जाईल. पुढे पुढे तुमचे नियम वाढतील. पहिला बोलण्याचा नियम तुमचा आम्हाला सुरू करावा लागेल. ठीक आहे तिकडं नाही ताडपत्र टाकून घ्यायचं नाही काय नाही होत म्हणा, बसा म्हणा. जागा नाही होत म्हणते, याच्या मनात जागा नाही ते बरं काय नाही. उभं राहा म्हणा तिकडं. हे इकडे पहा, हे इकडे इकडे जागा आहे, ह्या इकडं हलके लोक आहे. शिरले का तुम्ही, हा इकडे शिका, इकडे धप्पा ते मागचे लोक इकडं उपासक आहे, ह्या इकडे जागा आहे. मला हळू सांगून राहिली जागा नाही, जोरानं सांगलं का. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये अष्टशील तुम्ही पालन करता, तर कसं केलं पाहिजे आणि त्याचा परिणाम अष्टशील पालन करा. दुसरं ध्यान केलं पाहिजे तुम्ही, ठीक आहे. अष्टशील सांगितलं तुम्हाला, मग माहितीच आहे. ध्यान करा, तर ध्यान न करता लागणार कोणतं ध्यान आहे हा मुद्दा आहे. एक ध्यान असं आहे की तुम्हाला करच नाही लागत, ते आपोआप लागते. हात करून सांगा बरं एवढ्या सगळ्या उपासक उपासिकांमधून का तुम्हाला ध्यान करण्याची गरज नाही, ते ध्यान आपोआपच लागते. कोणतं ध्यान आहे कोणी सांगत नाही आहे की नाही. मी सांगितलं म्हणा भोजी तर ते ध्यान आहे भगवंतांनी सांगितलेला असतो. ज्या भगवंतांनी सांगितलेला शब्द त्या उपासक उपासिकांनी त्या शब्दाचा आदर राखला, त्या शब्दाचा सन्मान रिस्पेक्ट दिला त्या शब्दाला, तर तो शब्द तो पूर्ण करतो. तर भगवंताचा शब्द काय आहे, जमलं का आता ध्यान कर. डोळे लावा, आहे तुमचं पुण्य आहे. हो तर म्हणून तुम्ही दिवे लावले असाल जास्तीचे, दिवे लावल्यावर लवकर जाईल, लवकर येते. तर मी बोलत जातो बरं, मी बोलतो. म्हणून जे ध्यान लावा नाही लागत लागते ते ध्यान कोणतं आहे, बुद्धाचा भगवंताचा जो शब्द आहे त्याने पूर्ण केला त्याने ते लागते. कोणतं, भगवंताने सांगितलं
आनंद आहे म्हटलं तर भगवान आहे की नाही, जसं हा बटू भाऊ आनंद माझ्याकडं हाच बोलते, तुम्ही म्हणे महत्वाच्या गोष्टी तो काय म्हणे, पहिलं म्हणे तुम्ही म्हणे हा हार व्हावा म्हणे तिकडून, मी म्हणून मी कोणत्या हातीत वाढवणार नाही, आहे की नाही, हार व्हावा लागते म्हणे, मी म्हणलं नाही वाढवणार. आज आज पहा किती लोक बाहेर दाडून चिपून बसलेले आहे की नाही, तर म्हणून मला दाडून बसा असं होतं. तर म्हणून ध्यान कोणतं लागत असते, बुद्धाने म्हटलं शेवटच्या वेळेस महापरिनिर्वाणाच्या वेळेस की ज्या उपासक उपासिकेच्या मनात श्रद्धा राहील तो या 4 स्थळाला भेट देईल, वर्णन करत नाही का, जमलं का आपलं काही बरोबर झालं नसेल कुठलं गेली का आता तर ते ध्यान करण्यासाठी सर्वांनी संकल्प करा, ते न तसा तर आपण विपश्यना करू, चांगली गोष्ट आहे, पण विपश्यना करायला किती दिवस लागते, 10 दिवस लागते, 11 दिवस लागते, 12 दिवस लागते काय, पण बुद्धगयाला जाणे येण्यासाठी 4 दिवसात होते, तसं 3 दिवसात होते तर 2 दिवसात होते, 2 दिवसात कसं होते जी, विमानाने जायचं आणि विमानाने यायचं, मी एक वेळ जाऊन आलो तर मला म्हणतो हे ध्यान तुम्ही एकदा तुम्हाला तुम्ही बुद्धगयावर जेवढे जेवढे उपासक आले उपासिका आल्या, तुम्ही दररोज तुम्ही बसले असाल तर तुम्हाला ध्यान लागलं, मग तुम्ही खात्यावर जेव्हा पडाल तुम्हाला काय आठवणार आहे, ते बुद्धगयास आठवते, आहे की नाही, म्हणजे ते एक प्रकारचे ध्यान आहे. आणि तुम्ही बसून जर गेलं 15-20 मिनिट तर भगवंतांनी याच बोधी वृक्षाखाली आनापानसतीचा अभ्यास केला, आनापानसतीचा म्हणजे श्वास जात आहे येत आहे, हा जरी अभ्यास केला तर तुमचं ध्यान आपोआप वाढत जाईल. आणि नंतर जे तोंडामध्ये जसे उपासक हजारोच्या संख्येनं हे शिबिर करत सतीपट्टात करत, आणि तुम्ही जर वेळ मिळालास आणि वेळ काळ ते जन्म सांगायला लागत नाही बोधी वृक्षाने काही पानं काळ म्हणून, आहे की नाही, बोधी वृक्षाचे जेवढे पानं मिळले तेवढे त्याच्या कितीतरी पटीने येत असतात. म्हणून तुमची जी श्रद्धा आहे, एक वेळ जरी आपण बुद्धगयाला जाऊन आलो तर तो बोधी वृक्ष दुसऱ्या दिवशी आपण आपल्या खात्यावर पडलो तरी दिसते, तिसऱ्या दिवशी दिसते, दररोजच आपलं हा भगवान बुद्धाचा धम्म, या धम्माचा केंद्रबिंदू काय आहे, मन आहे, नाही का, चित्त आहे, आणि हे दररोज जे चित्त उत्पन्न होईल तुमचं घरी आल्यावर आहे, हे कुशल चित्त राहते, आणि या तुमच्या भवचक्रातील ज्या चित्ताला ते दूर ठेवत असते, तिथं जाऊन थोडं ध्यान केलं असेल, ध्यान फक्त त्याच्या प्रमाणामध्ये किंवा नाही केलं असेल, इथं दररोज ध्यान करत असाल तर दररोज तुमचं चित्त आनापान करून तुमची सुटका होत असते. तर म्हणून आपल्या या जीवनामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे ते ध्यान करायचं, आणि ज्यांनी शिबिर केलं आवश्यकच आहे करणं, मग शिबिर केलं तर तुम्ही ध्यान केलं पाहिजे, आणि ध्यान करत असताना नंतर प्रज्ञा जागृत केली पाहिजे, पण तुम्ही संपूर्ण वंदना आठवाल तरी प्रज्ञेचा त्याच्यात भाग दिसत नाही, कारण की तो सात जो आहे हे उच्चारण करत नाही लोक, फार कमी लोकांना ते प्रकाशित केलेलं आहे, ते असं आहे, तो सार असा आहे, संघमित्रा आणि महामहिंद, नाही का, हे आपल्या वडिलांचं अनुसरण करत होते, कोणाचं, सम्राट अशोकाचं, सम्राट अशोकाने त्यांना पाठवलं ना, पण सम्राट अशोक या धम्म संस्कृतीचा सार रूपानं जो एक त्यांनी स्वीकार केला आणि तो अनुभव घेत होता, तो कसा घेत होता, तर हे असं चिंतन आहे, सम्राट अशोक काही जन्मास म्हणजे काय राजा झाला का सम्राट म्हणून, त्याला म्हणावं लागलं, तो राजघराण्यात काय जन्मला, राजपुत्र झाला, तो हुशार होता म्हणून प्रभावशाली होता, म्हणून सर्व जम्मूद्वीपावर त्यानं राज्य केलं, पण तरी त्याचं समाधान झालं नाही. जेव्हा बुद्ध धम्म संघाला शरण आला, कारण की सविस्तर सांगितलं वेळ लय कमी राहील, नाही का, तर जेव्हा शरण आला आणि शरण आल्यावर ही संस्कृती तो म्हणतो, तो पूर्णपणे म्हणतो,
तुमच्यासारखे अपूर्ण नाही म्हणत आणि माझ्यासारखे अपूर्ण नाही. आता मी म्हणायला लागलो पूर्ण आहे की नाही, तर तो पूर्ण कसं सार म्हणत होता, पूर्णपणे सार तो असा आहे. आम्हाला म्हणतो बुद्ध वंदना, धम्म वंदना, संघ वंदना. संघ वंदना झाल्यानंतर संघ विशुद्ध वरदक्षिणीयो संतींद्रियो सर्व मला पहिलो कोणे येणे काही समी दीपतो अनास होतं पण मागे संघ. त्याच्यानंतरचा जो क्रम आहे आपण उडी मारतो मांदिरासाठी ती आपली, कारण कधी पुस्तकातही नाही मिळत आणि आजच्या काळातला उपासक उपासिका संघ नाही म्हणत आणि म्हणून तिथं आपण काय समाधीकडे जात असतो. कोणत्या नमामि बुद्धाला कोण सादर म्हणतो ना, याच्यात 5 प्रकारचे क्रमष्ट येतात. बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती, कायागतानुसती, वर्णानुसती आणि मैत्री भावना. हे ध्यान येते पण प्रज्ञा येत नाही. पण जी संस्कृती त्या काळात उपासक उपासिका उच्चारण करत होते तर उडी मारत नव्हते आणि ही उडी तुम्ही मारू नये म्हणून एका डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायीनं, म्हणजे त्याचं नाव भिक्षून नाही म्हणत, भिक्षून जर केलं असतं भिक्षूचं नाव घेतलं असतं. तो एक बाबासाहेबांचा एक कवी आहे, तो या जिल्ह्यातला आहे, डॉक्टर सूर्यकांत भगत. याने 80 मध्ये ते पुस्तक तशाने तसं प्रकाशित केलं. परंतु इथल्या उपासक उपासिका संघाने नाही अनुसरलं, भिक्षूनही नाही अनुसरलं. तर त्याला तशाने तशी ती संस्कृती उडी नाही मारली. त्याला प्रकाश बिलकुल लहान पुस्तक छापलं, पण त्यांनी जसं संघमित्र आणि महामंडळाने संस्कृती जशाने तशी नेली तसंच त्याचं ते अजूनही ती संस्कृती चालत आहे. वर्धेला ते पुस्तकं मिळत असतात. तसंच डॉक्टर कौशल्यांचे जे शिष्य आहेत त्या दिल्लीला असतात, त्यांनी सुद्धा त्या प्रकार पुस्तकाचं तशा प्रकारे एक प्रकाशित केलं परिक्राण पाठ म्हणून. पुन्हा अजून दुसरे धर्मकीर्ती आहे. तर काय ते उडी कशी आहे, तर ती उडी अशी आहे, संघो विशुद्ध वरदक्षिणीयो आपण नमामि बुद्ध गुणसागर इकडे जात असतो. तर ते तशी नाही आहे, ते ब आहे, ब आहे आणि आपण गॅप पाडला येतो. आणि म्हणून आपल्याला धम्मचक्र सुद्धा ते सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हे जे अंग आहे प्रज्ञेचे हे आपल्यामध्ये उत्पन्न होत नाही. पण त्या विपश्य साध्याला तरी कडकड पाहिजे ना, कारण हे विपश्यना म्हणजे प्रज्ञा आहे एक प्रकारची. तर त्याच्यामध्ये अशी आहे, त्या 4 गाथा आहेत नाही का, बुद्ध, धम्म, संघ आणि प्रत्येक बुद्ध. ठीक आहे, 4 गाथा आहे. इथे थोड्याशा 5 गाथा आहेत. एक गाथा बुद्धाला स्पेशल जोडलेली आहे की बुद्धाच्या अंतिम वाणीचे एक स्मरण म्हणून. म्हणून त्याची ती जी सुरुवात होत असते ती अशी होत असते, एक त्याच्यामध्ये लिंक येत असते की बुद्ध हे कोण आहे आणि बुद्धाचा मी कोण आहे, हे त्या गाथामध्ये आहे. आता तुम्हाला मी विचारलं की तुम्ही बुद्ध आहे तुमचे शास्त्र आहे, ठीक आहे, पण तुम्ही बुद्धाचे कोण आहे, तर तुम्ही उपासक आहे असं म्हणाल. उपासकी आहे, ठीक आहे, पण त्यामध्ये एक मी सेवक आहे हा एक शब्द वापरलेला आहे. तो कसा वापरलेला आहे, बुद्ध आणि त्याच्या जी श्रद्धा आहे ही क्रमानुसार त्याच्यात प्रगट केलेली आहे. जे सम्यक समुदाय बुद्ध आहे, ही गाथा अशी आहे, बुद्ध धम्मच प्रत्येक बुद्ध संघात सामिका दासोऽस्मि एतेषां गुणंगातो सदा. बुद्ध धम्म बुद्ध प्रत्येक बुद्ध धम्म प्रत्येक बुद्ध संघ याचे जे गुण आहे हे माझ्या शिरावर प्रतिष्ठित राहो, हा त्या गाथेचा अर्थ आहे. मग बुद्ध धम्माचा प्रत्येक बुद्ध संघात सामिका दासोऽस्मि एतेषां गुणंगातो सदा. ही पहिली गाथा झाली. तिसरी गाथा पहा, त्याच्या श्रद्धेच्या आधारावर त्याचा रिस्पेक्ट, त्याचा आदर बुद्धवाणीला. ती गाथा दुसरी अशी आहे, ती सर्व लक्षणं निब्बाणं पंचमं सुखं वंदे शिष्याएव तीगा नित्यं नमः. हे 2 उच्चारण आहे, हा सार आहे अनादिक. आणि आपण भारतीय लोकांनी हा सार जो प्रज्ञेपासून सुरुवात होतो ह्या 5 गाथा अलग केलेल्या आहे. मग आपल्यामध्ये शब्द नाही, शब्दाचा अर्थ नाही, अनुभूती त्यावेळेस येईल का, नाही येणार. ही दुसरी गाथा की बुद्ध ती सरळ ती लक्षणं निब्बाणे महान सुख आहे. त्रिशरण बुद्ध धम्म हे माझ्या शिरावर प्रतिष्ठित आहे. आम्ही श्रद्धा प्रगट करतो. आणि तिसरं तो
रस्त्यावर कसा येतो, जसं विभूषी साधक आहे आस्तीन तो आनापानचा अभ्यास करतो. आणि चौथ्या दिवशी आता आजच्या काळातला विपशी साधक म्हणजे कसं चिंतन करते आणि भगवंताच्या काळातला उपासकपणा तो कसं चिंतन करते. तर बुद्धाच्या काळातला जो उपासक आहे, उपासिक आहे, बोलू नका बोलू नका कोणी. बोलल्याने तुमच्या पुढच्या वेळेस संख्या कमी होणार आहे. फार मरायला लावणार, साईन करायला लावणार पुढच्या वेळेस 6च्या वेळेस तिथून. असं नाही आहे ना. तुम्हाला काही काम असलं तर बोला ना. तुम्ही इथं आपली चालू द्याल तर कसं जमल. फक्त एका रागेत मध्ये चालता एवढ्यानं झालं का तुमचं. आणि मिट्टू सारखे ते काहीतरी म्हणतात शेवट आम्ही उत्तर द्यायचं काय भले नाहीये. बाबासाहेबांची शेवटची प्रतिज्ञा आहे तुम्हाला माहित नाही, ते मला जीवाकडे येते आहे की नाही. मग अशाने कसं होईल. म्हणून काही गोष्टी तुम्ही स्वीकारल्या पाहिजे. तिथल्याच तिथं तुम्हाला मस्त लोक दान देऊन आणणार, तुमचं स्वागत करत राहिले दुसरा असे महाराजच्या भाषात पळाल कधी तिथं मेट्रो सारख्या हे होऊन जाईल आहे की नाही. तर तशी तुमच्यावर उद्देश नाही आली पाहिजे आहे की नाही. तर मला आपल्या या जीवनामध्ये भक्तीजी काय सांगत आहे हे तर लक्षात ठेवलं पाहिजे. तर तुम्ही आपली बरोबर चालू ठेवता, मला ऐकायला येत असते. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये तिसरी महत्वाची गाथा जेव्हा विपश्यना करत असतो, चौथ्या दिवशी त्याला विपश्यना दिले असते. भगवंताच्या काळातला विपश्य साधक त्या प्रकारे ध्यान करत होता. काय ती सरण ती लक्षण निब्बाण पण हेच गाथा झाल्यावर तिसरी गाथा आहे ती शरण तो सिरे धातू. तो काय म्हणतो त्रिशरण ती शरण सिरे धातू. माझ्या डोक्यावर त्रिशरण प्रतिष्ठित आहे. तर कशाच्या आधारे आहे हा मुद्दा नाही पाहिजे का. माझ्या डोक्यावर त्रिशरण प्रतिष्ठित आहे तर काय मुद्दा आहे. तर त्या काळाच्या उपासकाला कळत होतं, या काळाच्या उपासकाला ते कळतच नाही. आणि कदाचित त्याला ऐकलं सर माझ्याकडून त्याने समजलं सर नाही का. पण त्याला तो कळत म्हणते पण त्याला ते कळत नाही. ती शरण सिरे धातू झालं. सिरे धातू ती लक्षण काय झालं विपश्यना सुरू झाली. कशी आणि त्या दुःख आणि अनात्म म्हणत तो आपल्या संपूर्ण शरीराची पाहणी करत असतो. प्रज्ञेच्या आधारे सम्यक दृष्टी त्याचं अंग असते. म्हणून ती शरण सिरे धातू ती लक्षण आणि ते दुःख अनात्म म्हणून पाहत जात असतो. डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत. आणि उपेक्षाचं सिरे धातू आणि त्याच्याबरोबर त्याची समता असते. सुखाचं नाव दुःख दो सुख दो दुःख दो विनय लोके अभिच्छा तो सम. एकाच वेळेस तो लोभ आणि द्वेषापासून सुटका करत जातो. कशाच्या आधारे उपेक्षाचं सिरे धातू त्याची एक समता राहत असते म्हणून त्याची सुटका होत असते. पण त्याला सुख पण नाही खूप चांगला आहे तर निशब्दता येऊन जाईल. आणि निब्बाण धातू मे सिरे आणि पुढे चालून मला निर्वाणाचा लाभ हो. हे करतो कशासाठी. किती महत्वाचा अर्थ आहे. कमीत कमी विपश्य साधकाला ही सुद्धा वंदना अनुसरली पाहिजे. त्याच्यात त्या पुस्तकात आहे तशी ती म्हणली पाहिजे नाही का. 3 गाथा झाल्या. चौथी गाथा आहे बुद्धेचे कळणे म्हणजे प्रत्येक संबुद्धे संघात शिसा येवर तिघानिच्छ नमः. त्यानंतर सांगितलं हे चौथी गाथा झाली. 5वी गाथा महत्वाची ही आहे ती आपल्याला कुशीनगर कडून येत असते. ती कसे नमाने सत्यानो प्रमादन वचन तिमन संपेपी चेती म्हणजे उपाध्याय आचार्य म्हणून हे आपण सर्व म्हणत आहोत. हे कशासाठी कोणी म्हणते ना पाप नाही पुण्य नाही आहे की नाही आपल्यासोबत नाही मी पाप नाही समजत तर पुण्य नाही समजत असं म्हणणं का. मी हे गाथा नाही म्हणत कोणती सर्व पाप सकरण कुशल संपदा मला काही अगत्याची गरज असं म्हणणं सिद्ध झालं नाही. पाप नाही पुण्य नाही मी या गोष्टीला मानत नाही ना. तर हे समजणं हे सर्व पाप करणं एका बाबासाहेबांना म्हटलं नाही हे भक्तीजीने म्हटलं ब्राह्मणाकडून असं म्हणणं का काय होते तर असे म्हणजे म्हणाले कोणी कोणाला तयार नाही. सर्वात बरोबर झालाय ना. तुझ्या घरात तू राह माझ्या घरात मी राहील मेल्यावर फाशी जेवण येते. बस ही आपली मानसिकता बनलेली आहे. म्हणून ती गाथा या संस्कृतीतली आहे.
सागरातला जसे रत्न असते बुद्ध धम्म संघ ही अर्थाने बुद्धाने त्याला एक मान्यता दिलेली आहे. तर मग ती गाथा काय म्हणते, नमामि सत्यानुपमानं वचनं सत्पेपी चेत्य उपजा. मी हे गाथा अर्थ न पाहता पाठ करत होतो. पा किती बळ. मग म्हणा तुम्ही बळ आणि उपाशिका कशा राहू. तर म्हणून पण अर्थ त्याचा कसा आहे, नमामि सत्यानुपमानं म्हणजे बुद्धाच्या अंतिम वाणीला मी नमस्कार करतो. हा त्याचा अर्थ पुस्तकात. अंतिम वाणी काय आहे, नमामि सत्यानुपमानं वचनं बुद्धाच्या अंतिम वचनाला मी नमन करतो. नमामि सत्यानुपम वचन सभ्यंबी चैत्य उपाध्यायाचार्य म्हणून. आणि नंतर ते सर्व प्रकारचे चैत्य आहे त्यांना वर्णन करतो. नंतर ते माझे आचार्य आहे त्यांना वर्णन करतो. जे उपाध्याय आहे त्यांना वर्णन करतो. मग हे वर्णन कशासाठी करतो, तर हे वर्णन सर्व पापेही मुंचितं, सर्व प्रकारच्या पापापासून माझी सुटका हो. धम्ममार्ग वाचन करायला लागेल नाही. म्हणून या सार आहे भगवान बुद्धाच्या धम्माचा सार आहे. याच्यामध्ये प्रज्ञेचा अंतराळ आहे. म्हणून हे आपण अनुसरलं पाहिजे. म्हणून धम्म आपण वंदनेमध्ये अनुसरतो. त्याचे 2 अंग आपण काढून ठेवलेले आहेत अ मध्ये. म्हणून तुम्ही ही सुरुवात केली पाहिजे पुस्तकातून. विपश्ची सारख्यानं अगोदर सुरुवात केली पाहिजे. म्हणजे तो बसल्याबरोबर त्याला हे येईल, ती लक्कनम शिरे धातू ती. सम्राट अशोक हा वाणीने उच्चारण करत होता. सम्राट अशोक जेव्हा धम्म अनुसरला आणि वाणीने उच्चारण करता जेव्हा तो ध्यान करायचा तेव्हा त्याला हे वाटायचं, प्रथम खूप आनंद वाटायचा, खूप समाधान वाटायचं, खूप प्रीती निर्माण व्हायची. पण कालांतरानं त्याला थोडी खंत वाटत होती. कारण 30 जणांचं सिरेटातून माझ्या डोक्यावर त्रिशरण प्रतिष्ठित नाही. कारण की माझ्या डोक्यावर नाही. आणि त्याचं जेव्हा चित्त एक संघ आधी त्याचं एक संघाचा बेटा भूतकाळातील संघाकडे जेव्हा त्याचं लक्ष गेलं तेव्हा त्याला असं वाटे मी सम्राट आहो हे निश्चित आहे. पण भगवंताच्या हयातीमध्ये जे राजे होते ते माझ्यापेक्षा पुण्यवान भाग्यवान. कारण की भगवंताच्या अस्थी त्यांना हातात घेऊन डोक्यावर ठेवण्याची संधी मिळाली, मला नाही मिळाली. हे त्याच्या तरुण चित्तामध्ये यायचं. कोणाच्या, सम्राट अशोकाच्या. तेव्हा त्या सम्राट अशोकाने काय केलं, तरच ध्यान, आणि मी सम्राट आहोत हे काम मी करीनच. आणि मग कपिल वस्तूमधील काही पात्र, एक पात्र असती भगवान बुद्धाच्या श्रीलंकेला पाठवल्या, पण काही पात्र असती तो पात्र घेतल्या. आता तुम्ही याच्यावर अनुमान करा, जेव्हा सम्राट अशोकाने कपिल वस्तूच्या स्तूपामध्ये भगवान बुद्धाच्या अस्थीचं जे पात्र घेतलं ते असं धरलं असेल का, नाही. मग ते असं धरलं असेल का नाही, ते पात्र त्यांच्या डोक्यावर गेलं. जसं डोक्यावर गेलं तेव्हा त्याच्या वाणीतून निघालं 30 जणांचं शिरे धातू. आता खऱ्या अर्थानं माझ्या डोक्यावर बुद्ध धम्म संघ अस्थीच्या रूपानं प्रतिष्ठित आहे. झालं. आणि त्याचं चित्त श्रद्धाबलानं प्रभावित झालं. 30 जणांचं शिरे धातू ती लक्कन. आणि एवढी तीव्र गतीनं त्याची विपश्यना झाली. एकदम जसं एखादं शुद्ध पाणी असते आणि त्याच्या पाण्यामध्ये आपण शाळेचा थेंब टाकला तो गुणापर्यंत जाते. अशा प्रकारे प्रत्येक कणाचं, प्रत्येक परमाणुचं सत्याची त्याची अनुभूती या शरीरात झाली. प्रीतीमध्ये गेला आणि त्याला ते सुख प्रीतीमध्ये गेला, पण भटकला. काऊन, कसा भटकला, जशी आई आहे की नाही, शिथिल करणारी एखादी माता असेल, आई असेल, जेव्हा तिला ते सुख निर्माण होते विपश्यनेचं, तर चित्त बरी जाते, अरे माझं पोरग करेल तर बरं होईल. तसं त्या सम्राट अशोकाचं चित्त त्या संपूर्ण जम्बूद्वीपातील मानव प्राण्यावर गेलं. जसं मला त्या त्रिशरण माझ्या डोक्यावर प्रतिष्ठित झाले, जसं मला एक सुख मिळालं, तेच सुख या संपूर्ण जम्बूद्वीपातील मानव प्राण्याला मिळालं पाहिजे आणि नंतरच्याही पिढीला मिळालं पाहिजे. भगवान बुद्ध असेपर्यंत मी काय करू शकतो,
पहा किती त्या सम्राट अशोकाची करुणा. नाही मी असंच विहार बनवीन, जो माणूस त्या विहारात जाईल त्याच्या डोक्यावर अस्थि येतील. पहा किती त्याची चेतना. कारण की भगवान बुद्ध शरीरानं नष्ट झाले, शरीराने नाही झाले, फक्त शरीराचे त्याचे अलग अलग भाग झाले आहेत. पृथ्वीचे आहे की नाही, पृथ्वीचे भाग म्हणजे अस्थिचे भाग आहेत. अस्थि नष्ट झाल्या का, त्या अस्थि भगवंताच्या त्या अस्थीची आयुष्य मर्यादा 5000 वर्ष राहणार. अरे जेव्हा 5000 वर्ष राहणार तर 5000 वर्षी जे जे लोक या बुद्धगयाला येतील, बोधिवृक्षाला वंदन करतील, तर त्यांच्या डोक्यावर अस्थि आल्या पाहिजे. पहा मी तुम्हाला विचारलं की तुमच्या डोक्यावर अस्थि आल्या का, तुम्ही नाहीच म्हणाल. पण जेव्हा आपण आता तुम्ही जेवढे जेवढे उपासक बुद्धगयाला जाऊन आले, आता तुम्हाला स्मरण होईल. जाऊन आले तरी स्मरण होईल, पण नाही गेले तरी स्मरण होईल का, नाही. म्हणजे जाऊन नाही येणाऱ्यापेक्षा तुम्ही पुण्यवान आहे. आणि जाऊन येणारे आता विचार करतील मी जाईन, आणि नाही गेलो ना तर मोराच्या वेळेस सांगेन माझ्या हट्ट्याने येतात तिथं असं तरी म्हणेन सुनील पोरा. ठीक आहे, काही चांगले संकल्प आहे. पण जाऊन येणारे काही लोक जेव्हा ऐकून जातात तर त्यांचं चित्त पहा, श्रीलंकेची लोक चित्त पहा, ते वंदना म्हणतात, किती संख्येने असतात आणि त्यांचं संपूर्ण चित्त त्या गाठेमध्ये असते. धातू गप्पे नाही का. बुद्धाच्या अस्थी कुठे आहे त्या यारात, तर ती गाथा सांगते, बुद्ध धम्मच संघात सुगत अनुभवा धातू गप्पे. अरे मध्यभागी त्यांचं चित्त त्या, आणि आपलं चित्त कुठे असते. हा माणूस बरोबर नाही मला आणणारा, एवढी गडबड करत आहे, मला उठ म्हणत आहे इथून, म्हणजे चित्त असं होते नाही का. आणि श्रीलंकेच्या उपासकाचं चित्त कसं होते तिथं. आणि अशा फिरतात, जागा नाही भेटत, आणि जेव्हा त्या दारावर जातात हात जोडून जातात. हे हात आपले असे नसेच राहते, आपल्या संपूर्ण उपासकाच्या हात असे राहते, पण श्रीलंकेच्या उपासकाच्या हात अशी नाही राहत. ते जसे जसे त्या जाते वर्त जाते मध्यभागी गेला असे जाते. कारण की त्या अस्थि 90 फुटावर भगवान बुद्धाच्या धातू गप्पे स्थापन केलेले आहे मानवतेच्या कल्याण. आता हा सिद्धांत सायन्सचा गुरुत्वाकर्षण शक्तीचा आहे की नाही. ही पृथ्वीची जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, ही जमिनीते आपली ऊर्जा वरती येत असते, आपल्या शरीरातून डोक्यातून ऊर्जा निघत असते आहे की नाही. काय ऊर्जा शिल्लक राहत असते, जे अकुशल जसं अस्थिर मन, आपलं अस्थिर मन भटकत राहत असते, तर आपली लोभान देशाची जी ऊर्जा असते ती अस्थिर होऊन जाते. पण आपली एकाग्रतेची जी ऊर्जा राहते आपल्या डोक्यावर राहत असते. ते ऊर्जा पाहून आपल्याला यक्ष काहीच नाही करत, आपल्याला बाई स्वप्न पडत ना तलवार लावत. आपल्याला तलवारी केल्या झालेल्या आहे की नाही. समावेशीचं तुम्हाला उदाहरण माहित असेल तर आहे की नाही. आता तेवढं तर नाही सांगेन तुम्हाला आहे की नाही. तर म्हणून तलवार जरी मारा तरी ते एवढे तरंग प्रवाहित असतात, ही ऊर्जा आपल्या शरीरातून बाहेर फेकत असते. आपल्या मानेवर जरी फेकली एका श्रावणाच्या तरी त्याची तलवार वाकडी झाली, ही ऊर्जा निघत असते. हे स्थिर राहत असते, समाधीची प्रज्ञेची बनवान राहत असते. म्हणून आपण ते ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते अजूनही. म्हणून जगातले लोक येतात आणि बाबासाहेबांना धन्य समजतात की बाबासाहेबांच्या घटनेमुळे आम्हाला मोकळे मनानं भगवान बुद्धाचं दर्शन घेता येते. किती पुण्य आहे त्या लोकांचं. मग किती लोक बाबासाहेबांना म्हणतात. आता तुम्हाला ऐकायला मिळत असत, किती लोक या जगातले या देशातले बाबासाहेबांना कोण म्हणतात की बुद्धाला मानू, पण बुद्ध आम्हाला बाबासाहेबांना दाखवला आहे की नाही. आपल्यालाच नाही सर्व जगाला दाखवून दिला आहे की नाही. तर म्हणून आपण एक वेळ जाऊन यायला काय करीन जाते का. आणि आपल्या पोराबाळांना आजच मला एक उपासक आला चंद्रपूरचा, आणि पोरग घेऊन आला, फोन करून नाही समाधान झालं, तुमच्या जवळचे म्हणे हो म्हणलं मोठी मोठीच असो अन्न पोराने पोरग पाहणं म्हणे, मला मारते म्हणे, तो रडल्यासारखा करेल. पोरग बाजूला त्याची पत्नी बाजूला, आता वाटे कार्यक्रमात असत उभे राहते. भाऊ म्हणलं त्याने हे पोरग लय चांगलं आहे म्हणलं, तू म्हणलं त्या पोराने या मायबापाच्या एका रूम मध्ये ने आणि असा ठोक ते रडले पाहिजे, मग माझ्याकडे म्हणलं काहून. अरे या मायबापांसाठी बुद्ध नाही दाखवली आहे की हे पुढे मागा का बैलाचं लक्षण आहे मायबाबा.
अरे पोरापोराला बुद्धगयाने दाखवत बाबासाहेबांच्या कमाल देत सर्विसर देत होतं अशी उपास काय घरच्या बाहेर बुद्धगयाने दाखवत किती बेमान लोक आहेत म्हणून आजपासून गेला तुमच्या घरात भांडण लागू द्या घरच्या माणसाचं ऐकूच नका बुद्धगया पाहिल्याशिवाय पण तेवढ्या उपाशी का समजणार आहे की नाही तर म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा सम्राट अशोकाने किती छान काम केलं आपल्यासाठी केलं का नाही महत्वाचं आणि म्हणून आपल्याला एवढं सुख निर्माण होते पण पागल माणसाने समजत नाही पागल पहिल्या पागल मी समजू अरे तुम्ही तुम्हाला सांगत आहात पण मी गेलो तर मला समजे नाही त्या ठिकाणी बसलो भगवान बुद्धाच्या वर्तनात गेलो 6 महिने राहिलो वंदना म्हणून मला समजत नाही त्यावेळेस समजत नव्हतं मी मग असंच आहे की नाही जसे लोक नाही करत तसं मी गेलो एक तर पहिलेच आपल्या मनामध्ये तरुण असतो ग्रंथ वाचतो नास्तिक म्हणते याच्यात काय त्याच्यात काय सत्यानं वागलं पाहिजे इमानदारीनं वागलं पाहिजे हेच चालते आपलं पण गेलो ना तर मी दिवाळीला गेलो शिमग्याला आलो मग कसं नाही समजलं आणि त्या बोधी वृक्षात जे महत्वाचे सुद्धा ते कंठस्थ केले आणि करता करता एक दिवस ते प्रत्येक राष्ट्राचे विषय तिथे येतात त्या ते येत होते आता सोन्याची त्याच्या रेलिंग लागलेली आहे त्यावेळेस रेलिंग नव्हती ती एक दिवस ते लोकांनी रोडचं आहे की नाही म्हातारे भिक्षू होते आता त्याला वाटलं हे कुशाल निम्न काय हा श्रावण नेहमी इतर हे श्रावण इकडे बोले म्हणलं भरते नाही मग का मुली राहिला त्याचा आता श्रावण भरते म्हणलं काय बरं पडते आता तुम्ही आले श्रावणच म्हणा का भरते तिथं म्हणा पण ते तसे नाही हे श्रावण इथं गेलो येऊन टाकले ते कुशाल उठला वागले की जाऊ मध्ये ते चांगल्या शब्द चांगल्या धकाधुका करून सांगत होते आहे की नाही चांगल्या शब्द सांगत होते पण त्याचे शब्द तसे निघत होते त्यामुळे पावरून खाते ते लोक बरं जाऊ द्या तर म्हणावं नेले असलं मग दळा मग म्हणे आव इथं मग कुशात बायको या मग मी त्या बोधीवृक्षाखाली 2-3 फुटावरच बसतो त्याच्या मधात कधी इकडं तिकडं जागा धाडून करो भगवान बुद्धाच्या पण मला नाही समजे माझं पुण्य आहे का पा बोलवते म्हणून जाते मग तिथं काय होत होतं कदाचित थंडीचे दिवस आले मग नाही का कार्तिक नंतर अशी थंडी पडे अरे या उठावले चल यार मी ध्यान करेन वंदना करेन तिथं न्याव आता तिथं गर्दी आहे अरे चल याशी उठावले असं उपरले की जावले मग पाया वरती गेलो गेलो नसतीच्या भगवान बुद्धाच्या दुसऱ्या मजल्यावर सोन्याच्या कॉलेजची मूर्ती आहे 1000 वर्षाच्या अगोदरची भगवान बुद्धाची तिथं मी ध्यान करू वंदना पण मला समजे नाही माझं पुण्य आहे का त्यावेळेस नाही समजेल आता रिकामा राहतो तर समजते आणि पहिलं कारण मला डॉक्टरनं सांगितलं कार्यक्रम करायचं नाही जास्त कार्यक्रम करायला तुमची घंटी कधी वाजत मी म्हणतो थोडीशी उशिरा वाजली पाहिजे तर म्हणून मी कार्यक्रम करत नाही कार्यक्रम न केल्यामुळे हा फायदा झाला हे चित्तात येत आहे की माझंही काही पुण्य सर आज अरंदाने जातो म्हणलं जाता येत नाही आहे की नाही 10 लाख रुपये देतो म्हणलं तरी त्या बोधीवृक्षाच्या खाली जाता येत नाही आहे की नाही आणि मला त्या काळात वरत जाता आलं भगवान बुद्धाच्या 25 फूट वस्तीच्या जवळ गेलो पुन्हा अजून तिकडं आहे की नाही वरच्यावर अदामधात जातच राहा म्हणजे 3 महिने नाही का तर म्हणून ते पुण्य आता लक्षात आलं म्हणून मी तुम्हाला हे सांगत आहोत तुम्ही केली पाहिजे पण सम्राट अशोकांनी काय केलं हे आपल्याला अजूनही समजत नाही म्हणजे आता तुम्हाला जमले नाही समजत तुम्हाला समजत का आता मला समजलं असं तुम्हाला सांगितलं असतं बोधी वृक्षाचं जे महत्व आहे तर बोधी वृक्षाचं जे विशेष महत्व कसं आहे भगवान बुद्धांनी महापरिनिर्वाणाच्या वेळेस अधिष्ठान केलं कोणतं की माझ्या महापरिनिर्वाणानंतर 250 वर्षांनी सम्राट अशोकाचा जेव्हा जन्म होईल तेव्हा या बोधी वृक्षाची फांदी त्याच्या हातात येईल हे अधिष्ठान केलं ही फांदी जेव्हा श्रीलंकेमध्ये जाईल ते फांदी वाढत तिला फळं येतील आणि त्या फळाचे पुन्हा बोधी वृक्ष तयार होतील आणि त्या बोधी वृक्षाच्या प्रत्येक पानातून प्रकाशाचे किरण निघतील किती भगवंताची करुणा आहे की नाही तर म्हणून सम्राट अशोक बोधी वृक्षा त्या काळात पूजनीय होता मूर्तीला तेवढा काही महत्व नव्हतं आपण ठीक आहे बुद्ध कसे होते हे काय तेव्हा म्हणजे हे नाही आहे आपल्या आदरासाठी समजून घेण्यासाठी पण मूर्तीच्या सहारी गेलं आता भांडण करून मूर्ती घेतली घरातल्या घरात तर खरं होईल का नाही ना
मग मूर्ती घ्यायची आहे तर तिला साफही करता आलं पाहिजे, चांगलं घासताही आलं पाहिजे, आहे की नाही? आता महावीरच्या मूर्त्या घ्याल तर त्याला काय घासता येईल का चांगलं तरी? देवाण घ्याल पाहिलं नाही तिच्याकडे, नाही का? म्हणून म्हटलं मध्यमूर्त्या घ्या, त्याला तिला चमकवत मग घासता येते, आहे की नाही? घासल्यानं आपला थोडासा मन निघून जाते, मनातला आळस तर निघते ना, आहे की नाही? तर म्हणून मूर्त्या अशा घ्या तर डोळ्यातून निघाले नाही पाहिजे, आहे की नाही? गरीब लोकांना साधारण घ्या, श्रीमंत लोकांना चांगलं घ्या ना, आहे की नाही? नाही घ्या तर दिवाळीच्या नंतर घ्या, दिवाळीत बोनस येतेच तुमच्याकडे चांगलं चांगलं, आहे की नाही? पहिल्या मूर्तीत खर्च करा ना, चांगली मूर्ती प्रसन्न वाटलं पाहिजे, आणि तिला पॉलिश दिलं पाहिजे सोन्याचं, आहे की नाही? काढून ते पण देता सोनं, आहे की नाही? त्या मूर्तीला पाणी द्या ना सोन्याचं, एखादं लक्षण प्रगट करा ना, हे नाही हे येतं तुमच्या जीवाकडे, आहे की नाही? लपवून लपवून येतात घरी, आता इथं आल्याने काय उपाशी काय त्याचं मन मोठं घरात असं आलं तर खरं, ह्या कपाटापर्यंत गेली ना का दिसून न पोरते, म्हणजे एवढ्या चांगल्या विचारावर बसले. तर म्हणून सम्राट अशोकांनी म्हणून सम्राट अशोकाची एवढी करुणा होती आपल्यावर का भगवान बुद्धाचा सांगण्यासारखा धर्म हे उपदेश कोणी बोलू नये, म्हणून सम्राट अशोकांनी जम्मूद्वीपातील 84,000 शहर निवडले आणि त्या 84,000 शहरामध्ये काय केलं? सम्राट अशोकांनी स्तूप बांधले आणि त्या स्तूपाच्या पश्चिमेस बोधी वृक्ष लावला, म्हणून बोधी वृक्षाची पूजा आणि स्तूपाची पूजा होती. कनिष्काच्या काळात मूर्त्या झाल्या आणि म्हणून तुम्ही बोलत आहे, मी बोलत आहो, भगवान बुद्धाच्या आपल्या मनाची श्रद्धा पाहिजे. दिवसेंदिवस वाढत आहे, दिवसेंदिवस आपल्याला वाटते झाली माझी झाली नाही, खूप काही अजून आपण खूप मागे आहोत. बुद्धाविषयी जो आपल्याला रिस्पेक्ट आदर द्यायचा आहे तो दिला नाही ना. भगवान बुद्धाचे अस्तित्व आपल्याकडे असतील कुठे, आहे की नाही? त्याला आदर दिला पाहिजे, त्या स्तूपाला आदर दिला पाहिजे, शंका निर्माण नाही झाली पाहिजे, असे स्तूप पाहिजे की नाही? मग असं स्तूप कुठेतरी आहे का तुमच्या हाती? हातवर करा बरं. सम्राट अशोकांनी बांधलेला स्तूप असं कुठे आहे? ऐकला का तुम्ही? आपल्या जवळपास कुठे आहे म्हणून? तुम्ही म्हणत असाल तुम्हालाच माहिती आहे तर म्हणजे कसं असं तुम्ही मनातल्या मनात काय म्हणलेलं चांगलं समजतं असं नाही आहे, माहिती आहे कशा आहेत तुम्ही. तर मला आता माझ्या लक्षात येत आहे का आपण सम्राट अशोकांनी 84,000 स्तूपापैकी एक रामगिरीला जातो, तिथं स्तूप आहे, पण त्याला आपण वंदन नाही करत, पूजा नाही करत. पण मला लय लाभ झाला या ठिकाणी जे आलो, त्या स्तूपापासून मला खूप लाभ झाला. माझी मनातून श्रद्धा होती, आजही आहे की नाही? त्या स्तूपावर तिथे कोणीतरी मंत्री गेला, सम्राट अशोकाच्या काळातला जो स्तूप आहे, पण महत्वाचा स्तूप पवनीला आहे. पवनीला भगवंताच्या हयातीतला स्तूप आहे, अशोककालीन स्तूप आहे. आपण वेळात वेळ काढून लग्नाला जातो, त्याच्या पलीकडे जातो भंडाऱ्याला, आहे की नाही? पण त्या स्तूपाला वंदन करण्यासाठी जातो का? मग आपल्या पूर्ण आधार झाला का? आपली कर्तव्यशीलता कृत्यतेचा भाव प्रगट झाला का? नाही. त्याही स्तूपावर गेलं पाहिजे. प्रत्यक्ष बुद्ध आहे तिथे, बुद्धाच्या अस्थी आहे, सम्राट अशोकाची करुणा आहे, मैत्री आहे, संन्याची, हे पुस्तकात आहे, गुगल मध्ये आहे की नाही? म्हणून तुम्ही गेले पाहिजे. तुम्ही म्हणत सर तुम्हीच नाही गेले तर आम्ही पाहिजे असं की नका म्हणू, मी जाईन आता कधीतरी. पण त्या स्तूपाचा परिसर आहे, त्या स्तूपाचं जे धम्माचे तरुण आहे हे संपूर्ण आपल्या विदर्भामध्ये आहे. प्रामुख्यानं त्या तरंगाच्या आधारावर जी आपण गाथा म्हणतो, सुख बुद्धानुपाद सुखा सदम्म देसना सुखा संगस सामग्री समद्दार तपस करू. सुख बुद्धानुपाद सुखा सदम्म सुखा संग, जो संघ आहे ह्या संघाचं वास्तव्य कुठं झालेलं आहे? उपासक संघ, उपासिका संघ, भिक्षू संघ, भिक्षुणी संघ, ध्यान करणारा संघ, याची निर्मिती विदर्भामध्ये पिढ्याने पिढ्या होती. पण 1000 वर्षाच्या पूर्वी याही परिसरामध्ये आहे की नाही? आपण जिथे आहोत इथे सुद्धा असे बांधकाम आपल्या पूर्वजांनी बांधून ठेवलं आहे की त्याचा दुसरा मजला जशाने तसा आहे 2 किलोमीटरवर. इथे जे मी आलो हे कळत नाही, जसं समान धातू स्कंद असते, जसं एखाद्या चुंबकाकडे सोन्याची किती किमती मूर्ती असतात आकर्षित होऊ शकत
नाही. लोखंडाची मूर्ती आकर्षित होऊ शकते. तशा आता माझं मन मला सांगत असते की मी या भूमीकडे आलो आणि हे जे काही थोडंफार पुण्य होत आहे त्या भूमीचेच काही तरुण मला खिचून आणलेलं आहे. हे मला सुद्धा असं या आता वाटत असते. म्हणून त्याही भूमीला मी वंदन करण्यासाठी जात असतो. या श्रावणाला सुद्धा माझं मी नेलं होतं. तशाच सारखं महत्वाचे जे भाग आहे ते 4 संघ आहे. भिक्षू संघ, भिक्षू संघ. या विदर्भामध्ये सम्राट अशोकांनी हे जमीन दान दिली. बुद्धाच्या आयातीत राजा प्रसंगितानं आणि बिंबिसारानं सुद्धा तो परिसर बुद्धाला दान दिलेला होता. त्या काळात दिलेला होता बुद्धाच्या हयातीतच. तो नागवेचा भाग, ब्रह्मपुरीचा भाग हे राजा प्रसंगिताचं त्या ठिकाणी राज्य होतं, म्हणजे सत्ता होती. दिलं होता पूर्ण जम्मूदीपच दान दिला होता. पण तो परिसर कसा आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. नाही समजत. कधी कधी मी सांगतो मला खूप एक उशीर लागत असते एक समजण्यासाठी. म्हणून या वर्षी आता बऱ्याचशा लोकांना माहित आहे की नाही, काय काय लोकांचं पोरही दुखते. हो मला दुखते वाटते. हे लय आता आपल्याला सांगते लोबा तुम्ही हे रस्ते टाकलो काय गावाविषयी पाहणं त्याच्यात आपली जाऊन एवढा सारा पैसा नेला सेंटर निर्माण केलं चांगलं मला सांगते रोज रागी अशा उपाशी काय काय काही आणि कधी येतात तिथं मग विचारतात कसं काय म्हणजे तुमच्या गावचा इतिहास महाराजा इतिहास म्हणलं इथं भगवान धातू आहेत म्हणतो महागावात त्या कशा आहेत. मी म्हणलं या गावाचं वर्णन असं आहे ज्या परिवारात मी जन्मास आलो त्या परिवाराची प्रमुख जमीन त्या तलाव जे पाहता जातात ते एकाची परिवाराचं तलाव आहे. 12 एकर जमीन सातबारावर आहे. 3 पिढ्याच्या अगोदरची 3-4 पिढ्याच्या अगोदर. तर माझा असा अंदाज आहे म्हणलं इथं कोणीतरी धम्मनाग राजाचा मंत्री आलाय आणि त्यांना वस्ती आणल्या आणि जिथे माझा जन्म झाला जन्म म्हणजे धर्मप्रकाचा आहे ना माझ्या जन्माची भानगड आहे का नाही. एक भानगड अशी आहे मातीच्या गर्भात जाणं त्या ठिकाणी गेलो पण माझ्या मातेच्या गर्भातून दुसऱ्या ठिकाणी जन्म झाला दुसऱ्या घरी झाला आहे की नाही. तुम्हाला वाटाल भक्तीजी इथं नाही तसं नाही आहे की नाही. 4-5 घराच्या म्हणजे थोडस नाही जागा भेटली जन्माच्या वेळी. तर म्हणून सांगतो त्या ठिकाणी माझी एवढी श्रद्धा आहे की तिथे एखादा मंत्री आला होता आणि त्याने भगवान बुद्धाच्या धातू आणल्या होत्या असं माझं मन अंदाजावर लागत आहे. आणि खूप 25-30-40 वर्ष झाले पुस्तक हातात होतं पण त्याच्याविषयी भ्रम होत म्हणून मी कोणालाही तेवढ्या प्रमाणात मी सांगत नव्हतो. पण यावर्षी काय झालं पूर्ण श्रद्धा माझी रामदेवीवरच होती अजूनही आहे. पण रामदेवीवर एक उपाशिका आणि वणीची देतो म्हणून ते काळजी म्हणजे तुमच्या गावचा इतिहास कसा म्हणलं बाई महाराजांचा इतिहास लयच मोठा आहे. आणि सांगता शब्द निघून गेला. मी म्हणलं रामदेवीवर माझा विश्वास होता पण आता कमी आहे म्हणलं कारण धम्मनाथ राजाची जे गौरव आहे म्हणलं सैनिक हजारोच्या संख्येने तिथं उन्हाळ्यात नाही राहू शकत म्हणलं. हे राजा म्हणलं या पहाडीवरच मी जिथून पाहतो सेंटरवरून तिथं 7 बहिणीचा डोंगर आहे. तेव्हा 7 सिस्टर्स म्हणून गुगल मध्ये ओपन होत असते. 7 सिस्टर्स म्हणून गुगल मध्ये आहे की नाही. हे आधी शिकलेले लोक मुलं पाहतील आता हे ओपन करता येते का नाही गुगल आहे की नाही. 7 सिस्टर हिल्स असं गुगल मध्ये आहे आणि तिथे बुद्धाच्या अवशेष होते 19 ते 23 पर्यंत. पण त्या ठिकाणी जेव्हा इंग्रज आले आणि इंग्रजांनी तिथं असं तलाव बांधलं आणि त्यावेळेस ते अवशेष तिथून म्हणजे गायब झाले. आता मी 2 दिवस झाले मी लोकांना सांगू आता लोक म्हणत असतील याचं नेहमी ऐकूनच घ्यायला लागते. आपणच नाही तर मोठे मोठे लोक ऐकून घेते ना पण ऐकते पण म्हणते काय चांगले समजते का नाही बयाड म्हणून ऐकते. म्हणलं मी सांगायला मारलो आता म्हणजे सर्व धम्मनाथ राजाचे सैनिक याच पहाड गेले पाहत असा आणि जेव्हा गाडीमध्ये बसलो आणि गेलो त्या परिसरामध्ये तेव्हा निश्चय झाला तलावामध्ये 5-6 किलोमीटर असं पाण्याची पाणी 21 किलोमीटर पार आहे आणि अशा टेकड्या आहेत पण मनच माणसाचं निघत नाही. तेव्हा वाटलं क या जम्मूद्वीपातील हे महत्वाचं ठिकाण आहे. भिक्षूंचं भिक्षुणीचं उपासकाचं उपासिकाचं लपण्याचं टपण्याचं जगण्याचं आणि मरण्याचं. लपण्याचं कसं जी भगवान बुद्धाच्या धर्माचा नाश करण्यासाठी जेव्हा मोगलांच्या स्वाऱ्या आल्या तेव्हा आपण सैलानी म्हणतो अजमेर म्हणतो हैदराबाद म्हणतो एकूण त्या
तेव्हा कंठस्नान केलं म्हणजे कत्तली करून विहिरीत टाकलं नाही का, तेव्हा आपले लोक तिथे राहिले असतील का? नाही. ते उठून पळाले ना. ते भिक्षू गेले म्हणजे आपले लोकांसाठी भिक्षू गेले, उपासक गेले, हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येनं. आपण हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं म्हणून पण सिद्ध कसं करून त्या भूमीवर असून ती पाहिल्यानंतर तुम्हाला अनुमान येईल की या संपूर्ण पहाड्यावर 5,000 एकराच्या भागामध्ये खरोखरच आपला धम्म इथला त्या महान त्यागी भिक्षू उपासक उपासिकांनी ध्यान करत करत धम्मनाथ राजानंतर 1-2 पिढ्या तिथं घालवल्या असं मन म्हणते. मी गोष्टी करतच होतो पण माझ्याजवळ साधारण शिकलेले भंतजी होते, ते सर्चिंग करत होते नाही का. मी सांगू गावातल्या गावात घोडा म्हणलो, हा घोडा कोणाचा नाही, हा धम्मनाथ राजाचाच घोडा आहे. आणि एकच नाही, हे सर्व घोडे पाणी पाहायला गेले आणि कुठून आले घोडे? कर्णावरून. म्हणून म्हणलं घोडे जरी नाव पडलं. मी इकडं पुस्तक 9 वाजता सांगत होतो आणि त्याची सर्चिंग करत होते, तेव्हा त्याही सर्चिंग मध्ये तेच उत्तर मिळालं की घोडे जरी हे नाव धम्मनाथ राजाचे घोडे सैनिकाची प्रॅक्टिस करण्यासाठी या ठिकाणी नैसर्गिक झाला असल्यामुळे त्यांची इथं प्रॅक्टिस होती आणि म्हणून त्याला घोडेदरी एक नाव पडलं. एक दुसरं नाव घोडेदरी का पडलं तर घोडे पाण्यामध्ये अंकुर झाले आहे की नाही, आणि ताकदीने गेले. एक घोडा एक टोन टाकत असत तर दुसरं टाकत असत, तिसऱ्या घोड्या आपली सरी ताकद लागली तो घुसायचं, पाय दाबले तिथं तो थोडा निघाला असं भूगोल सांगत असते. म्हणून त्याला घोडेदरी नाव पडलं आहे की नाही. आणि मग पौर्णीचा स्तूप आहे. मग त्याच्यात हे आम्ही विचार केला की धम्मनाथ राजाची राजधानी काय, तर पौर्णी सांगत आहे. पण धम्मनाथ राजाचं केळदशी काय रिलेशन आहे तर ते सांगत असते धम्मनाथ राजाचं मुख्य लष्कराला हे केळदर होतं. हा एक शब्द आपल्या विदर्भासाठी अत्यंत महत्वाचा आहे. लष्करी म्हटलं तर विचार करा, जेव्हा मोगलांच्या स्वाऱ्या झाल्या हा बौद्ध धर्म नष्ट करण्यासाठी भारतामध्ये लाखोच्या संख्येनं सैनिक बौद्ध धर्माच्या विरोधात होते आणि जिथले बौद्ध धर्म नष्ट करत होते, तेव्हा धम्मनाथ राजानं म्हणजे किती सैनिक तयार केले असं लढण्यासाठी आणि मारण्यासाठी, युद्ध करण्यासाठी. हे काय अनुमान खोटे राहू शकते का? नाही. मग लाखो सैनिक उपास ते कोण असतील? सैनिकाच्या घरच्या त्या बाळा कोण असतील? उपासिका नसतील का? आणि त्यांचं जे धम्माचं जे वैभव होतं, राजवैभव होतं, किती सैनिक नावं होतं त्यांच्याकडे. पण लढाईची तयारी लढाई होणार त्याच्या अगोदरच तिथे भिक्षू सुमित्रा आला तर लढाईमुळे आपला नाश होईल. आणि धम्मनाथ राजाला सांगितलं की युद्ध करू नकोस. आणि मध्ये तेच निघालं की युद्धाचा राजानं त्याग केला. किती पुरावे मिळत आहेत. म्हणजे काहीतरी आपला आहे साठवलेलं पण आपण पाहतो का? नाही. मग अशा विदर्भामध्ये आपला जन्म झाला तर ते ठिकाण आपल्या पूर्वजांचं कोण सांगू शकते? अनेक जाती हे धर्मासारे कोण सांगू शकते? याच्यातली त्या काळातले कोणी बोल असतील आहे की नाही? आता तुम्ही सांगा, तुम्हाला मोठी बिमारी झाली, एक उदाहरण घ्या. तुम्हाला घरातून नेलं, कुठं नेलं? मुंबईला, हैदराबादला, परदेशातही. मन कुठं राहील? तुमच्या घरातच राहील नाही. तशासारखं या केळझर मधून त्या लाखो सैनिकांनी जो त्याग केला आहे की नाही, त्याग केला आणि ते त्या ताळोबाच्या अरण्यामध्ये जरी राहत असतील पण धम्माचं वैभव सोडून, सुख वैभव सोडून भिक्षू सुमित्राने सांगितलं नाही मिळालं ना तर मेल्याच्या नावाचं मांस खाजा, पण तुमचं रक्त जिवंत करा. एका कालखंडामध्ये एक बोधिसत्व धर्माशी आणि धम्माची उभारणी करणे. आणि हे सिस्टीम तुझ्यावर भविष्याची जबाबदारी आहे. होऊ शकते सिस्टीम आहे, बोधिसत्व सुद्धा राहू शकतो. कारण बोधिसत्वाला जर करुणेचा अतिरेक झाला त्याच्यामध्ये तर तो दूषित लोकांमध्ये नाही राहू शकत. स्वतःचं सुखाचा त्याग करून, स्वतःला नष्ट करून तो मानव लोकांमध्ये जन्म घेतो आणि तो अशा म्हणजे गुप्त शब्द
ग्रंथामध्ये धम्माची मांडणी करतो का विरोधकालाही समजणार नाही आणि आपल्या संपूर्ण लोकांच्या पुण्य पारमिता तो वाढवत असतो, आहे की नाही? म्हणजे अशा एक प्रकारे आपल्या एक जीवनामध्ये तर म्हणून कधी तुम्ही त्या पोळीच्या सुपाकडे गेले पाहिजे. होळी जरी तलाव पाहायचं, 2 वेळा पाहायचा. एक पावसाळ्यामध्ये म्हणजे खूप लांब लांब असे सरोवर आहेत पाण्याचे, आणि उन्हाळ्यामध्ये पहा. आता मी ठरवलं आहे काय होते काय नाही, उन्हाळ्यामध्ये त्या परिसरात जाऊन पाहायला लागते, मग कळत असते की हा परिसर खरोखरच काय की पोळी पासून जवळ आहे. आणि तिकडे मूल टेकडी इथे सुद्धा बौद्ध धर्मात प्रचाराचं केंद्र होतं, आणि चंद्रपूरला तो एक महामार्ग होता धम्म वाचवण्याचा, स्वतःला जगवण्याचा. म्हणून आपल्या ब्रह्मपुरी, नागपीठ, चंद्रपूर, मूल, नागपूर, अमरावती ह्या शहराचे नाव बदलले नाही. आले मुसलमान, आले असतील, पण त्यांची लढाई झाली नाही. कारण लढाईचा त्याग करून धम्मनाथ राजानं आणि सुमित्र भिक्षूनं आणि सिसिम राजपुत्रानं खूप धर्माचा प्रसार केलेला आहे असं गोवं जात असते, आहे की नाही? म्हणून तुम्ही कधी धर्म झाला असाल तर तुम्ही आता जे उरलेला अंश आहे चांगले संकल्प करा. पहिला संकल्प हा करायला पाहिजे की या संस्कृतीचं आपण कायनं वाचन उच्चारण केलं पाहिजे. 2 मिनिट याच्यात भर दिला पाहिजे. जी संघमित्रांनी महाबैरांनी ही संस्कृती श्रीलंकेमध्ये नेली आणि ती जशाने तशी आपणही आपल्या वाणीतून उच्चारण केली पाहिजे. आणि नंतर उपासक बनलं पाहिजे, उपासिका झालं पाहिजे. आणि आपलं पुण्य वाढवण्यासाठी जसं बुद्धगयाला तर आपण नेहमीच जातो, 4 ठिकाणी तर नेहमीच जातो, परंतु हे जे ठिकाण आहे ताडोबासारखे, हे मैत्र बुद्धाच्या काळात याच्या काळामध्ये हे ठिकाण नष्ट होणारे नाही आहे. हे निसर्गाचे जेव्हा पृथ्वी नष्ट होते तेव्हा हे ठिकाण नष्ट होत असतात, असे काही बुद्धाचे सिद्धांत आहेत, नाही का? जसं तुम्हाला मी विचारलं एक प्रश्न की बुद्धा ते आपण जसं असं म्हणतो की एच होता अतीताचं, एच होता अनागता, पशुपन्नाथ होता गंगामी सपदा म्हणतो. पण या 4 बुद्धाचं समानता म्हणजे जे निश्चित स्थान कोणते हे सांगू शकता का तुम्ही? निश्चित नाही सांगू शकत. तुम्हाला हेच वाटत लुंबिनी, सारनाथ, नाही का, बुद्धगया, तुम्ही कुशीनगरला हे नाही आहे. या 4 बुद्धाचे 4 स्थान निश्चित असतात, ते म्हणजे सम्यक समाधी प्राप्त करण्याचं. हे 4 बुद्धाचं स्थान, 5 बुद्धाचं स्थान एकच आहे. दुसरं संघाची निर्मिती करण्याचं हे स्थान सारनाथच आहे. आणि तिसरं जे जास्तीत जास्त निवास करणार श्रावस्तीमध्ये बुद्ध निवास करतील, पुढचे मैत्री बुद्ध. परंतु हा जो धम्म आहे सत्ता देव सांगो देवता आणि मनुष्याच्या कल्याणासाठी, जेव्हा भगवंतांनी 6 वर्षास केला आईला उपदेश करण्यासाठी, तर प्रत्येक बुद्ध आपल्या मातेला उपदेश करण्यासाठी जेव्हा वर्षवास करतो देवलोकामध्ये, जेव्हा देवलोकातून जे येतो ते ठिकाण त्या 5 बुद्धाचं एकच असते, आणि ते म्हणजे समुद्दिश्य. म्हणून आपल्या 4 ठिकाणी, त्याही 4 ठिकाणी जा, पण कदाचित जर वेळ मिळाला नाही, लवकर मिळाला तर जाऊन जा, आहे की नाही? आणि जीवन करायला जीवन करायचं म्हणजे कसं? तर म्हणून काही गोष्टी आपण एकदा आपल्या नजरेत आणल्या तर आपल्या ध्यानाला बळ मिळते, बिनफालतूचा कचरा डोक्यात येत नाही, आहे की नाही? तर अशा एक प्रकारे आपण आजच्या दिवसाचे एक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या एका निमित्तानं आमचे उपासक थोडेसे घाबरले, कारण कोणत्याही वस्तू बसण्यासाठी सुद्धा नाही आहे असं मला आहे. कारण की असं नका समजू का भंतेजीनं यावेळेस थोडीशी कंजूसी केली नाही. 20/20च्या म्हणजे 20/4ची नवीन ताडपत्री सुद्धा बोलवलेली आहे, आणि सेंटरच्या पूर्ण ताडपत्र्या सुद्धा होत्या, सर्व तिकडून जमा करून आणल्या. बेडशीटा गेला असतील, बेडशीटा आता पाहून घेऊन येऊन तो उपासकांना तिकडे बसासाठी अर्धी माती लागत तर पाहून घेऊन मग लागत होत राव. कुठे लपन बेडशीट असतील, त्याच्यावर बेडशीट असतील, त्या घेऊन ते मला म्हणाले की मी काय टाकू खाली आता बसासाठी. म्हणलं पाणी तर थांबलं बाबा. आम्हाला त्या बेडशीटा काढून तिकडल्या सर्व जुन्या सरकारच्या, कारण की ते बसासाठी जागा नसेल ना, तेवढी थोडस आभार राहिलंच म्हणजे आभार राहिलं तर गरमी राहते. असं नका समजू का आभार राहिलं तर पाणी येईल म्हणून, नाही का? तर म्हणून आपल्या जीवनामध्ये मार्ग तोच आहे, अष्टांगिक मार्ग.
पण आपल्यामध्ये जे बळ आहे, श्रद्धा बळ, वीर्य बळ, स्मृती बळ, समाधी बळ, प्रज्ञा बळ हे वाढले पाहिजे. आता हे जे बळ आहे, कोणाला दान देण्याचं बळ आहे की नाही? पण शील पालन करते का तो? त्याने मोठा कर्तव्य आहे ते. दान देऊन नाही, मोठ्यात मोठ्या जुट्या टाकून आता असे हात जोडून आहे की नाही? जुट्टा नाही का दान दे, त्यांनासाठी पुढे राहील. त्या प्रज्ञेचा अभाव राहते की नाही? आहे की नाही? म्हणून आपली श्रद्धा दादापुरती आहे, चांगली गोष्ट आहे न देणाऱ्यासाठी, आहे की नाही? पण दुसरं पाऊल शीलावर पडलं पाहिजे. म्हणून हे शील पालन करण्याची संधी 12 महिन्याच्या वर्षभरात निसर्गाचं जे वातावरण आहे ते आपल्याला आधार होत असते. उन्हाळ्यात तुम्हाला पण नसतो शील पालन करा, भूक लागली तर तारूनच म्हणून जाईल नाही का? आणि यावेळेस जास्त पाणी पिण्याची गरज नाही राहत, शांत वातावरण राहते. म्हणून अष्टशील पालन करण्याचे संकल्प करा. आणि उदाहरण द्या, भगवान बुद्धाच्या जन्माचा जेव्हा रात झाला होता, जेव्हा दाक्षिणाचा जन्म झाला, त्या दाक्षिणाला आज तुमच्या खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही म्हणाल हे जेवण नाही आहे, याने खूपच धर्म समजते. तुमच्या भरोशावर यायला धर्म समजत तर कसा? उदाहरण नाक्षिणाचं, नाक्षिणानं त्रिपीठक मुखोद्योग केलं होतं, त्रिपीठक नाही का? पण त्याला मिळवण्याचा अनुभव आहे का? नाही. मग तुम्ही म्हणाल हे पीएचडी करते अनुभव नाही. तुम्ही शुद्ध चित्ताने अष्टशील पालन करत राहाल, तुम्हाला निर्वाणाची आवड राहील. आणि तेव्हा एखाद्या भिक्षूने भोजन दान द्याल आणि मला म्हणते असा उपदेश करा की मला निर्वाणाचा लाभ द्यायला पाहिजे. मग ते भिक्षू असा उपदेश करेल, तुम्हाला निर्वाण द्यायला निर्वाण नाही का? मग त्या उपाशिकेने असंच ते केलं होतं. आपल्यासाठी प्रमुख ग्रंथ बुद्धी त्याचा जन्म आहे, आणि दुसरा ग्रंथ कोणता आहे? मिलिंद प्रश्न. त्या मिलिंद प्रश्न आहे नाक्षिणाचं. आणि जे तुम्हाला कुठं शोधता येत नाही, या आपलं ज्ञान आपल्याला ज्ञान नाही आहे ना, आपल्याला ज्ञान आहे तर आपल्याला एवढं ज्ञान पाहिजे. आपण जे जीवन जगत असतो हे किती प्रकारचं आहे? 2 प्रकारचं आहे. एक झोपेचं आणि एक जागृतीचं. झोपेचे 2 प्रकार आहे, एक गाढ झोप आणि एक स्वप्नाची झोप. तो स्वप्नाचे किती प्रकार आहे हे पण सांगू तुम्हाला. हे कोणीच नाही सांगा, या मिलिंद प्रश्नामध्ये आहे. मिलिंद प्रश्नामध्ये स्वप्नाचे 5 प्रकार आहे. एक प्रकार असा आहे की वाद पीत कप वाढल्यामुळे. दुसरा प्रकार असा आहे जे वारंवार ऐकले पाहिलं त्याच्यावर पडत असते. तिसरं स्वप्न असं आहे की देवता लोकांच्या प्रभावाखाली आल्यामुळे पडते. मग आपण कोणत्या देवता लोकांच्या प्रभावाखाली गेलो पाहिजे? जे कोंबडे बघे का त्यांच्या देवताच्या का? ते दिसते ना, मेट्रो असं राहते रविवारी. मग कसं होईल? नाही, भगवान बुद्धाच्या देवता लोकांच्या प्रभावाखाली आलं पाहिजे, आपलं रक्षण होईल. मग तुम्ही अष्टशिलाचे पालन करायला गेलो ना, म्हणून संकल्प करा कमीत कमी 10-12 मिनिटं 10 दिवस उद्यापासून नाही का? मग कोणी 30 दिवस 40 दिवस बुद्धाला समोर ठेवा. बुद्धाने बुद्धत्व प्राप्त केल्यावर 49 दिवस पाणी सुद्धा पेलं नाही, मग जेवणही केलं नाही, आणि ध्यान केलं, डोळ्यानं ध्यान केलं, डोळे खोलून ध्यान केलं, चालता फिरता ध्यान केलं. म्हणून आपल्या ध्यानाची परीक्षा आपण डोळ्यानं ध्यान करायचं असते, डोळे खोलून ध्यान करायचं असते, आणि चक्रमन करून ध्यान करायचं असते. तेव्हा ध्यानामध्ये एक मजबूती येत असते नाही का? म्हणून तुमचं पुण्य तुम्ही व्हावा. या तपोभूमीवर तुम्ही जेव्हा येत आहे, असं नाही म्हणतात की या जन्मात आलं आहे, कारण कसं ते ठिकाण मिळालेलं आहे देवाचं. आता ही 3री वेळ असं वाटत असते बुद्धाची आहे ती. नंतर विठ्ठल विठ्ठल पांडुरंगाच्या काळामध्ये, आणि तिसरा आता डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर कळत न कळत तुम्ही येत आहे, कळत न कळत मी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आता आपल्याला माहित होत आहे काहून येत आहोत, आणि अशा भूमीचा शोध लागत आहे. जशी महत्वाची भूमी बुद्धाच्या धाक बसलेली एक डोळ्यावरून पाहण्यासाठी एक कोवणीचं स्तूप आहे, रामगिरीचं छोटं स्तूप आहे 84 स्तूपापैकी, आणि तपण्याची भूमी नागभीड, घोडादरी तलाव हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि केळझर या ठिकाणी एवढे धम्म सैनिक होते, आणि त्याची उत्पत्ती आजही या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या प्रकारचं उत्पन्न होत असते. आता आम्ही त्याची थोडीशी पाहणी करू अजून. आतापर्यंत पुस्तक होतं पण आम्हाला पुरावे मिळत नव्हते. काही लोक आम्ही चर्चा करून आम्हाला उडवून देत होते, कारण कुठून पुस्तक घ्यायचं आम्हाला
आम्हाला समजत नव्हतं, पण आता गुगल वरून त्याची माहिती मिळत आहे. तर आपल्याला असं वाटत असते की डॉक्टर आंबेडकरांनी जे धर्मांतर आपल्या त्यांचा जन्म झाला आणि आपण या धर्मांतराच्या एक भूमीच्या एक जवळही आपला जन्म झाला, आपला हा जन्म, तर आता उरलेले जे आयुष्य आहे आपलं जास्तीत जास्त वेळ पोटासाठी गाठीसाठी याच्यासाठी तर करूच थोडंफार, परंतु आपल्यासाठी काही आले पाहिजे ना, आपल्या पुण्य पावित्र्य वाढले पाहिजे ना. तेव्हा अनेक जन्मात आपल्याला धर्म मिळत नाही, धर्मगुरू मिळत नाही, तपोभूम्या मिळत नाही. आपल्याला दिवसेंदिवस अनेक चांगल्या महत्वाच्या तपोभूम्याचं आकलन होत आहे की जे जेव्हा आपण पाहू तेव्हा आपल्या दिवसेंदिवस आपल्या ध्यानामध्ये वाढ होणार आहे, आपले दुःख कटणार आहे पाहिल्यानंतरच. म्हणून विपश्यना केली पाहिजे. उपासकांनी काय केलं पाहिजे? उपासकांनी महत्वाची गोष्ट बुद्धगया सारनाथ हे 4 ठिकाण नाही पाहायचे. बॅटरी उतरली तर जाऊन यायचं वर्ष 2 वर्षानं, नाही तर असं म्हणायचं नाही आता मी पेलो आता मी पाहिलं तर पाहायचं काम नाही. दुसरी गोष्ट त्यांनी पौर्णिमा अष्टमी उपवास केलं पाहिजे, वर्षवासात केलं पाहिजे. भूक लागली तर त्यानं आपल्या घरी म्हणजे काय म्हणतो ते पेनकलूचे पॉकेट ठेवायचे, त्याला केमिकल असते, गरम पाण्यातून काढून टाकायचं, त्याचा ज्यूस घ्यायचा. नाही जेवण झाले 12:15 वाजेपर्यंत, 12:15 पर्यंत आपलं शरीर संग्रहित 13 लोकांपर्यंत असते. जेव्हा तुम्ही भाऊ सभा म्हणून तुमचं काही लक्ष होणार नाही, आमचं पोट भरून जाईल लागेल तुम्ही दिलेल्या त्यांनामुळे, पण तुमचं समाधान होणार नाही. म्हणून तुमचं शील संग्रहित झालं पाहिजे. शील संग्रहित होणार नाही. पूर्वीच्या उपासिका संघाने जसं शीलाचं पालन केलं तसं तुम्ही केलं पाहिजे. नारळाचं पाणी प्यायचं नाही, दूध नाही प्यायचं, चाय नाही प्यायचं, जेवण नाही झालं तर मग लागणार 1 ग्लास ज्यूस प्यायचा, पेनकदूरचा, डाळिंबाचा, मोसंबीचा, शेपाचा म्हणलं तर खूप महाग होत असते. पुन्हा संध्याकाळी घ्यायचं, पुन्हा 3 ग्लास घेऊन टाकायचे लागत काम करणाऱ्या लोकांनी. पण जास्त झोप आली नाही पाहिजे त्या दिवशी, एक आधी करायची नाही तर मस्त प्याज 3-4 गिलास आणि झोपाल आणि मला मस्त झालं माझं ध्यान. काय म्हणजे ध्यान झालं, काय झालं तुमचं? ध्यान म्हणजे हे झालं पाहिजे तुमचं, ठीक आहे. अशा प्रकारे तिसरी गोष्ट आपल्याला छोटं जे आटण्यासाठी सुद्धा आहे हे तुम्ही 1 मिनिट म्हटलं पाहिजे. छोटं ते रक्षण सुद्धा आहे, ते आपण जसं जसं म्हणून जसं जसं वाचू तसं तसं आपल्या शरीरातील तरंग बोलत असतात, आपलं रक्षण होत असते, त्याला रक्षण सुद्धा म्हणत असते. देवता लोक त्याच्यावर उपस्थित राहत असतात. पण तुमचं अष्ट तिथं लिहिलेला मोठ्या सूत्रामध्ये सविस्तर उपासकं वा उपासिकं वा भिक्खूनं वा तुम्ही काय त्या दिवशी नारळाचं पाणी दूध आणि हिवाळ्याच्या धाकानं जेवले 1 वाजता तुमचं काही तुम्हाला हिवाळ्याचं नाव घ्या काय मग माझ्या आम्ही काय म्हणून हिवाळ्याचं नाव घेऊ नाही म्हणून तर नाही. भगवंत सर्वमंगल काहीतरी आम्हाला म्हणता आलं पाहिजे, तुम्हाला लाभ झाला पाहिजे, ऑटोमॅटिक सुद्धा कंठस्थ झालं पाहिजे, ठीक आहे. आणि त्या परिसरात आपला जन्म झाला, जसं केळझर आहे, जसं हे ठिकाण आहे, थोडंफार केळझर आहे, पवनी आहे, घोडादरी तलाव आहे. हे योग्य घोडादरी तलाव पाहणं खूप कठीण आहे, त्याचा परिसर पाहणं कठीण आहे. उन्हाळ्यात थोडस पाहता येईल, लपून लपून पाहता येईल, कमी कमी संख्येनं पाहता येईल, कारण की ते अभय अरण्य आहे. या काळातलं जिथं जिथं पैसे द्यावे लागते, 250 रुपये फोरव्हीलरने, आणि माणसाची सिक्युरिटी असते, आहे की नाही. तशा घनदाट अरण्यामध्ये जेव्हा आपण जातो आपलं मन तिथून यायचं होतच नाही. मी एकच वेळ गेलो, आहे की नाही. तर म्हणून अशा अशा ठिकाणी आपण वेळात नाहीतरी गेले पाहिजे. काहीतरी का हे काय आपले खूप काय मोठे खर्चाची कामं नाही आहे की नाही. ठीक आहे. आणि हे लहान लहान मुलं आहे की नाही. पहा बरं किती लहान लहान आहे की नाही, तरी एवढे काही गरमी होत नाही, आहे की नाही. दादा आता तुम्हाला असं वाटत असाल हे लोक वेळ गरीब आहे, पण कपड्यांवर श्रीमंत आहे. 15-15 मीटर कपडा यायच्या अंगावर डबल चिवर घेऊन आहे ते, आणि शर्टही टाकून आहे की नाही. म्हणजे किती तुम्हाला होतच आहे थोडस खेळाची त्याला सवय आहे की नाही. तर अशा अशा आज सर्वांनी जेवण केलेलं आहे, आणि सर्वांनी जेवण केलं ना. कोण जेवण केलं हात करा बरं. ते पाय कोण नाही म्हणते आता तुम्ही आता हे कोण खोटे बोलत असतील का. आता तुम्ही खरंच खरं बोलेल का जेवलेल्या पैसे का. कमीत कमी हात वरत जेवल्या पण कोण जेवले हात वरत करा का तुम्ही नाही करणार. म्हणजे माहिती आहे जेवल्या पैसे का म्हणून, आहे की नाही. पा तुम्ही खोटं बोलले आपण ते खोटं नाही बोलत. थोडेसे फळ वेळ खाल्ले ते मिळाले आहेत काही थोडं वेळ, कमीत कमी वेळा शिकाचं पालन करतात, तुमचं जीवन धारण करत असतात, आहे की नाही. थोडस संघाचं स्मरण केलं पाहिजे, आहे की नाही.
तर आठवण केली पाहिजे. संघानुस्मृती जागृत होत असते. आणि कोण आयुष्यात ते आता किती काही मुलं असतील तर अबोली मालासारखे जरी असतील तरी दुःखी लोकांचं दुःख नष्ट करतील ना. ऐक नाही भविष्यामध्ये कुठे आशा ठेवू आपण. ऐक नाही कुठेतरी आशा ठेवाच लागेल ना. ठीक आहे. डॉक्टर आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर आपण उशीर का असेना आपल्याला इतर देशामध्ये जसे भिक्षू तयार होतात आपल्या देशामध्ये तयार होत आहे. या भूमीवर आपण जे येत असतो तर या भूमीवर अशी संधी आहे आपल्याला कमीत कमी दानामध्ये खूप मोठं पुण्य होत असते. हे काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही. कुठं दान दिल्यानं अशी संधी अनेकांना नाही मिळत. करोडपती लोक आहेत तरी नाही मिळत. कमीत कमी दानामध्ये जास्तीत जास्त पुण्य कुठं होत असते हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण करत आहात. तर याच्या अगोदरही आपण पुण्यकर्म केलं, आजही पुण्य करत आहे. आणि डॉक्टर आंबेडकरांनी महत्वाचा मुद्दा 14 ऑक्टोबरला आपल्याला भाषण दिलं आणि 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये आपल्याला जबाबदारी सोडवलेली आहे. तर प्रथम मी म्हणतो आणि नंतर तुम्ही म्हणायचं का? म्हणाल का तुम्ही? कसे म्हणा? हात पाठीच्या मागे ठेवा. अरे हात काय समोर करता? हात जोडून म्हणा. म्हणा भंतेजी धर्मांतरानंतर तुमची जबाबदारी वाढली आहे. अरे काय तुमची म्हणा ना. पण झालं मला सुट्टे येतं बरं. तुमची जबाबदारी वाढलेली आहे. इतरांच्या मनात आदर्श उत्पन्न होईल असेच आम्ही वागू. म्हणा ना. इतरांच्या मनात आदर्श उत्पन्न होईल असे आम्ही वागू. हे जर आम्हाला साध्य झालं तर आमचं धम्ममार्गावर किंवा आमचा उद्धार होत आहे हे असं समजू. नंतर आपल्या घरचा गावाचा आणि विश्वाचा हे डॉक्टर आंबेडकरांनी 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये आपल्या बौद्ध बांधवांवर जबाबदारी सोडवलेली आहे. पण मी पाहिले की रोजच्या कार्यक्रमात आहे की नाही धन नाही येत लोकांनी पण गोष्टी एवढ्या थांबते की नाही काहीच्या काही आहे की नाही. तर म्हणून म्हणतो आता हे चांगलं शिकतील ना. चिरोडीतले PhD EhD करतील आहे की नाही. पण गेलेल्या कोणत्या चांगल्या ठिकाणी रांगेतून उभं करतील तिकडं आहे की नाही. म्हणून याला मी सतर्क करत आहोत. काही काही बाबासाहेबांचे बाबासाहेबांचा महत्वाचा उद्देश आहे की आपला भविष्यकाळ सुखी करण्यासाठी आपल्याला वर्तमान काळातील सुखाचा आणि गरजांचाही त्याग करावा लागते. तर डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या सुखाचा त्याग केला? झोपेचा. आणि गरज त्यांना मिळतच नव्हतं म्हणून अन्न सुद्धा त्यांना मिळत नव्हतं ज्याची मनुष्याला जगण्यासाठी गरज आहे. म्हणून पौर्णिमा अमावस्या अष्टमी या दिवशी आपण नाही जेवण केलं तर मराल का तुम्ही? नाही ना. पण मराच्या वेळेस सांगून देता भक्तीजीनं म्हणलं म्हणून पुसत केलं आता मी मरतो. मी म्हणे इथल्या इथूनच पण बोलतो सर्व मंगळ रक्कम तू सगळं इथं नका त्याला काय की नाही चांगल्या ठिकाणी जातात म्हणून. ठीक आहे. सर्वांनी आपण म्हणूया माझ्या बरोबर वंदन करूया.